वेलकम बॅक ऑल ऑफ यू. एकदा आवाज वगैरे सगळं क्लिअर आहे का सांगा, आपण लगेच स्टार्ट करू. आजचा जो टॉपिक आहे तर गट ब मेन्सचे जे 2023 ला विचारलेले क्वेश्चन आहेत इकॉनॉमिक्सचे, तर त्याचा जो रोख आहे तो कसा होता ते पण बघायचा आहे. राईट. आणि आगामी जे प्रेडिक्शन आहे की म्हणजे आपण कोणते एरिया केले पाहिजेत किंवा आयोगाचा जो माइंडसेट आहे तर तो प्रॉपर आपल्याला ओळखायला मदत होईल. आणि एवढ्या सोप्या भाषेत आपल्याला ते बघायचंय. ओके, व्यवस्थित ऐका सगळ्यांनी. आणि लक्षपूर्वक तुमच्याकडे पेपर्स असतील तर त्याच्यावरती तुम्ही ते पॉइंट लिहून पण ठेवत चला, म्हणजे तुम्हाला ऍटलिस्ट करायचंय काय हे क्लिअर झालेलं असेल. तो जास्त इम्पॉर्टंट मुद्दा आहे. स्टार्ट करूयात आपण आता. पहिला प्रश्न बघा. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजे तुम्हाला क्वेश्चन विचारलेला आहे IMF बद्दल. आणि इथं काय विचारलेलं आहे प्रश्नामध्ये नेहमी बघायचं. इथं तुम्हाला अयोग्य विचारले, बरोबर, म्हणजे चुकीचं शोधायचं आहे. ओके. आता पहिलं स्टेटमेंट जे आहे तर जे सदस्य देश आहेत तिथं त्या सदस्य देशांच्या स्थिर विनिमय दरासह चलन परिवर्तनीयतेची स्थापना आणि देखभाल. दुसरं स्टेटमेंट जे आहे तर परकीय चलनावरील नियंत्रणे कमी किंवा संपूर्णपणे नाहीशी करण्यासाठी मदत करणे. ओके, हे स्टेटमेंट ही पहिली दोन बरोबर आहेत. याच्यावरती मी तुम्हाला सांगतो डिटेल. पहिला ऐका. इथं बघा, तिसरं स्टेटमेंट दिलंय गरीब देशांना पुनर्रचना आणि विकासासाठी सहाय्य करणे. तर इथं वर्ल्ड बँकचा आहे रोल. ओके. आणि त्या वर्ल्ड बँकच्या ग्रुपमध्ये काय येतंय ते पण सांगतो. हे स्टेटमेंट चुकीचं आहे. पुढचं आहे बहुपक्षीय व्यापार व देयक यांचा व्यापक विस्तार करण्याला मदत करायचं. हे पण बरोबर आहे. म्हणजे आता एक गोष्ट लक्षात ठेवा, हे तिसरं स्टेटमेंट का चुकीचं आहे तर इथं डब जे काही वर्ल्ड बँक आहे ना त्याचा रोल आहे, म्हणून हे चुकीचं आहे. म्हणजे योग्य उत्तर तुमचं येणार आहे. आपल्याला अयोग्य शोधायचंय. म्हणजे काय की फक्त हे तुमचं उत्तर आहे. आता हे झालं तुमचा प्रश्न की बाबा काय उत्तर आहे वगैरे. आता याच्या पुढे जाऊन बघा, इथं तुम्हाला प्रश्न कशावरती विचारलेला आहे ते पहिल्यांदा लक्षात घ्यायचंय. तर क्वेश्चन तुम्हाला इथं फंक्शन वरती विचारलाय. ओके, फंक्शन्स म्हणजे जी काही कार्य आहे IMF ची, ओके, त्याच्यावरती क्वेश्चन विचारलाय. हा एरिया तुम्हाला कळणं जास्त इम्पॉर्टंट आहे. ओके, म्हणजे बेसिक क्वेश्चन आहे. ओके, तुम्हाला हा मुद्दा कळाला असेल. फंक्शन वरती क्वेश्चन आहे. सगळ्यात महत्वाचं, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी जी काही आहे तिची जर स्थापना बघितली आपण साधारणतः 27 डिसेंबर 1945 ची स्थापना आहे. बरोबर, 27 डिसेंबर 1945 ची तिची स्थापना आहे. जर सर्वसाधारणपणे IMF ने वर्क कधीपासून सुरू केलंय म्हणजे त्यांचं कामकाज साधारणतः 1 मार्च, ओके, 1 मार्चला सुरू झाले 1947 ला. म्हणजे कामाला सुरुवात कधी केली आहे विचारलं तर 1947 हे वर्ष आहे. मात्र स्थापना ही डिसेंबर 1945 ची आहे. हे दोन फॅक्ट इथं लक्षात ठेवा. हे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीबद्दल आहे. बरोबर. सध्या 190 देश सदस्य आहेत तिथं. आणि करंट मध्ये हे त्याच्यात कोणी ऍड झालं तर चेंज होत असतं, फक्त तेवढं बघायचं. तर 190 देश तिथं सदस्य आहेत. आणि सगळ्यात महत्वाचा पॉइंट, आपला भारत जो आहे, बरोबर, भारत इथं संस्थापक सदस्य आहे. म्हणजे तुम्हाला एक गोष्ट माहिती पाहिजे की भारत कुठं कुठं संस्थापक सदस्य आहे ते पण गोष्ट माहित असू द्या. ह्या IMF च्या प्रश्नाच्या अँगलने आपण बघतोय. मुख्यालय जर बघितलं तर वॉशिंग्टन इथं आहे USA ला. तर तो एक पॉइंट, ते कधी विचारणार नाही की वॉशिंग्टनला आहे का नाही वगैरे, पण फक्त माहिती असू द्या एवढे पॉइंट तुम्हाला. आणि सगळ्यात महत्वाचं, त्यांचं जे काही वित्तीय वर्ष आहे साधारणतः 1 मे पासून 30 एप्रिल पर्यंत आहे. ओके, 1 मे पासून 30 एप्रिल पर्यंत आहे. राईट. तो तुम्ही पॉइंट लिहून ठेवू शकता, नाही लिहून ठेवलं तरी चालेल. आता सगळ्यात महत्वाचं, तुम्हाला प्रश्न आलेला होता ह्या कार्य म्हणजे फंक्शन. सगळ्यात महत्वाचं, जे काही इंटरनॅशनल करन्सी आहे, बरोबर, म्हणजे आंतरराष्ट्रीय चलनाचं जे काही एक्सचेंज होत असतं तर त्या विनिमयामध्ये सहकार्य करायचंय, ही महत्वाची भूमिका असते IMF ची. बरोबर, म्हणजे करन्सी एक्सचेंजच्या बाबत महत्वाची भूमिका आहे. ओके, मग इथं तेच दिलंय तुम्हाला. स्थिर विनिमय दरासह चलन परिवर्तनीयतेची स्थापना असेल किंवा देखभाल म्हणजे मॉनिटरिंग त्यांच्या माध्यमातून केलं जातंय किंवा मेंटेनन्स जे काही आहे ते. इथं परकीय चलनावरील नियंत्रणे कमी किंवा संपूर्णपणे नाहीशी करण्यासाठी मदत, म्हणजे त्याच्यासाठी ते प्रयत्न करतातच. ओके.
म्हणजे थोडक्यात आंतरराष्ट्रीय लेवलवरती जो काही एक्सचेंज रेट आहे का, त्याच्याबाबत त्यांची जास्त भूमिका महत्वाची आहे. म्हणजे तो स्टेबल राखला जातो, स्थिर राखला जातो. ओके. मग इथं जे स्टेटमेंटमध्ये दिलंय ना, स्थिर विनिमय दर, तर तेच आहे जागतिक लेवलला. आणि सगळ्यात महत्वाचं जे काही रेस्ट्रिक्शन्स आहेत करन्सीवरती, तर ती बंधनं कमी करणं हे यांचं काम आहे. म्हणूनच इथं तुम्हाला दुसऱ्या स्टेटमेंटमध्ये टाकले, की परकीय चलनावरील जे काही नियंत्रणे आहेत, ती कमी किंवा संपूर्णपणे नाहीशी करायला मदत करायची. तो वाला एक पॉइंट आहे. किंवा बघा, जे सदस्य देश आहेत आय-एम-एफचे, ओके, व्यवस्थित आहे का? जे सदस्य देश आहेत आय-एम-एफचे, तर त्यांच्यामध्ये बघा, जर एखाद्या वेळेला जर टेम्पररी व्यवहार तोलाचं संकट आलं, ओके, तर ते संतुलन पण दूर करायला किंवा सगळ्यात महत्वाचं ते संतुलन दूर करण्याचा प्रयत्न आय-एम-एफ करत असतं. तर ते अल्पकालीन कर्ज देत असतं तेव्हा त्या देशांना. हा पॉइंट पण लक्षात ठेवा. म्हणजे जे सदस्य देश आहेत आय-एम-एफचे आणि त्यांना अचानक काही संकट आलं म्हणजे तात्पुरतं व्यवहार तोलाचं संकट जर त्यांच्या समोर आलं, तर ते संतुलन म्हणजे असंतुलन दूर करता यावं याच्यासाठी परकीय चलन दिलं जातं त्यांना. म्हणजे परकीय चलनात अल्पकालीन कर्ज आय-एम-एफ देत असतं अशा देशांना. हा पॉइंट पण लक्षात ठेवा. म्हणजे थोडक्यात जेवढे सदस्य देश असणार आहेत ह्या आय-एम-एफचे, ओके, तर यांचं एक आर्थिक सर्वेक्षण करून त्यांची जी अर्थव्यवस्था आहे, म्हणजे त्या देशांची, ओके, तर त्या अर्थव्यवस्था मजबूत किंवा त्यांना स्टॅबिलिटी मिळवून देण्यासाठी त्या सगळ्या गोष्टींना प्रोत्साहन कोणामार्फत दिलं जातंय, तर आय-एम-एफ मार्फत दिलं जातंय. हे त्यांची कामच आहेत, तर लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. सगळ्यात महत्वाचा रोल आहे, की बाबा जो काही आंतरराष्ट्रीय व्यापार आहे, तो वाढवायचा आहे. हे काम कुणाचं आहे, तर आय-एम-एफचं आहे. तो मुद्दा लक्षात ठेवा. किंवा जे सदस्य देश आहेत इथं, तर त्यांच्यामध्ये जी काही वित्तीय धोरणं तयार करायची असतात, तर त्याला मदत पण आय-एम-एफ करते. ओके. वित्तीय धोरणे आखण्यात महत्वाची भूमिका. ओके. हा पॉइंट लक्षात ठेवा. म्हणजे जे सदस्य देश आहेत, तर त्यांची जी काही वित्तीय धोरणे आहेत, तर ती आखायला पण आय-एम-एफ मदत करत असते. तर तो वाला एक पॉइंट तुम्ही तिथं लक्षात ठेवू शकता. बाकी मग त्यांचं संचालक मंडळ वगैरे याची काही डिटेलिंग करायची गरज नाहीये. ओके. ह्या बेसिक बाबी माहिती असू द्या. प्रश्न तुम्हाला कार्यांवरती विचारलाय. आता तुम्हाला बेसिक वरून कसा क्वेशन डील होतो. आता आपण जे वर्ल्ड बँक आहे त्याच्याबाबत पण तुम्हाला थोडक्यात सांगतो. म्हणजे तुम्हाला कळेल. म्हणजे ज्या महत्त्वाच्या संस्था आहेत, जसं की इथं आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आहे, बरोबर? आता एक मुद्दा लक्षात घ्या, की जे काही आय-एम-एफ आहे, वर्ल्ड बँक आहे किंवा डब्ल्यू-टी-ओ आहे ना, हे तुमच्या मेनसाठी 3 महत्त्वाचे पॉइंट आहेत, प्रिडिक्शन आहेत. ओके. म्हणजे आता यावरती तुम्हाला प्रश्न आलाय ना, तुम्ही डब्ल्यू-टी-ओ पण चांगलं करून ठेवायचं आहे आणि दुसरा मुद्दा कोणता आहे, तर तो आहे वर्ल्ड बँकेबाबतचा. वर्ल्ड बँकेवरती पण तुम्हाला क्वेशन येऊ शकतो. ओके. आता इथं प्रेडिक्शन लक्षात घ्या ह्या क्वेशन वरून. ओके. मी तुम्हाला इथं प्रेडिक्शन सांगतो करायचंय काय. ओके. तर इथं बघा WB असेल वर्ल्ड बँक यांचा एक ग्रुप आहे. मग याच्यामध्ये काय-काय आहे ते पण तुम्हाला माहिती पाहिजे बेसिकमध्ये आणि वर्ल्ड बँक नंतर WTO आहे. हे इथं तुमचं प्रेडिक्शन असणार आहे. भविष्यात तुम्हाला इथं पुढे क्वेशन आलेले दिसतील ग्रुप बी ला किंवा ग्रुप सी च्या मेन्सला. ओके. तर व्यवस्थित हे करायचंय. आता वर्ल्ड बँक म्हटलं की एक मुद्दा लक्षात ठेवा. वर्ल्ड बँकेमध्ये कोण-कोण आहे ते पण तुम्हाला माहिती पाहिजे. वर्ल्ड बँक म्हटलं की तिथं तुम्हाला स्थापना आहे 31 डिसेंबर 1945. ओके. इथे शॉर्टमध्ये लिहून दिलंय. 31 डिसेंबर 1945 ला. बरोबर. आता इथं या वर्ल्ड बँकच्या ग्रुपमध्ये कोण-कोण आहे तर ते जास्त इम्पोर्टंट आहे. ओके. इथं तुम्हाला लिहून देतो त्यांची नावं. IBRD आहे. मी याचा फुल फॉर्म पण सांगतो. दुसरं तुम्हाला IDA एक आहे. ओके. त्याच्यानंतर तिसरं तुम्हाला IFC आहे तिथं. त्याच्यानंतर मिगा म्हणून आहे. मिगा. ओके. आणि 5 नंबरची आहे ICSID. आता हे काय आहे ते तुम्हाला सांगतो. हा 5 यांचा ग्रुप आहे. म्हणजे वर्ल्ड बँक आहे टोटल. तर बघा, पहिलं जे IBRD आहे ना, तर इंटरनॅशनल बँक फॉर रिकन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट. ओके. रिकन्स्ट्रक्शन हा शब्द महत्वाचा आहे. ओके. म्हणजे पैसा कशासाठी पुरवणार आहे? कन्स्ट्रक्शन किंवा डेव्हलपमेंटसाठी. IDA म्हणजे इंटरनॅशनल डेव्हलपमेंट असोसिएशन आहे. ओके. विकासासाठी पैसा पुरवायला. तर IFC इंटरनॅशनल फायनान्स
कोऑपरेशन आहे. त्याच्यानंतर मिगा म्हणजे मल्टीलॅटरल इन्व्हेस्टमेंट गॅरंटी एजन्सी आहे. आणि ICSID म्हणजे इंटरनॅशनल सेंटर फॉर सेटलमेंट ऑफ इन्व्हेस्टमेंट डिस्प्यूट, म्हणजे काही विवाद झाले तर त्याच्यासाठी हे आहे. पण सगळ्यात महत्वाचा एक मुद्दा लक्षात घ्या की जी WB म्हणजे वर्ल्ड बँक आहे ना, याच्याबाबत तुम्हाला बेसिक काय काय माहिती पाहिजे तर यांचे फंक्शन करून ठेवा. ओके, म्हणजे जसं इथं तुम्हाला विचारलंय ना, इथं फंक्शन वरतीच विचारलंय. तर म्हणजे वर्ल्ड बँक जी आहे तर त्याचे फंक्शन प्रॉपर करायचे, त्याचं मुख्यालय किंवा सदस्य कोण कोण आहेत, कोण कोण आहेत म्हणण्यापेक्षा किती आहेत ते जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि जे काही याच्यामध्ये महत्वाचे कोणते आहे तर ही IBRD आहे. का महत्वाची आहे तर बघा, जे काही सदस्य देश असतील इथं तर त्यांच्या विकासासाठी किंवा पुनर्बांधणीसाठी दीर्घकालीन कर्ज दिली जातात. ओके, सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे इथं दीर्घकालीन कर्ज कोण देत आहे तर IBRD देते. हा मुद्दा लक्षात ठेवायचा, म्हणजे दीर्घकालीन हा कीवर्ड तिथं लिहून ठेवायचा. IBRD म्हटलं की दीर्घकालीन कर्ज. ओके, आणि दीर्घकालीन कर्ज कोणत्या देशांना देत असते ती तर जे बघा ज्यांचं उत्पन्न हे कमी आहे आणि मध्यम आहे, म्हणजे मध्यम किंवा कमी उत्पन्न असणारे जे देश आहेत तर त्यांना विकासासाठी किंवा पुनर्बांधणीसाठी, राईट, म्हणजे एखाद्या सेक्टरमध्ये तर तिथं दीर्घकालीन कर्ज दिलं जातं. ओके, लक्षात ठेवायचंय तुम्हाला. आता हे पुनर्बांधणी म्हणजे विकास काय असं पण तुम्हाला प्रश्न पडला असेल. तो तुम्हाला माहितीये फिजिकल स्वरूपात असू शकतो किंवा पायाभूत सुविधा आहेत, बरोबर, किंवा सामाजिक विकास आहे. त्याच्यामध्ये बरेच काय काय पॉइंट आहे, ते काही व्याप्ती खूप आहे त्याची, त्याच्यामुळे फक्त लक्षात ठेवायचा प्रयत्न करायचा आहे. म्हणजे थोडक्यात जागतिक स्तरावरचं दारिद्र्याचं प्रमाण कमी करायला हे IBRD सहकार्य करते. हा पॉइंट लक्षात ठेवा. ओके, म्हणजे जर कधी स्टेटमेंट मध्ये आलं तर. आणि जे अविकसित आहेत किंवा कमी विकसित देश आहेत तर त्या अशा देशांमध्ये जर डेव्हलपमेंट करायची असेल तर तिथं मग त्या देशामध्ये गुंतवणुकीला प्रोत्साहन दिलं जातं. तर हे काम IBRDचं आहे. इथं वर्ल्ड बँकेमध्ये IBRD जास्त महत्वाचे आहे, लक्षात ठेवा. म्हणजे कारण अंतिम ध्येयच काय आहे तर गरिबी कमी करणं आहे. हा मुद्दा लक्षात घ्या. आणि इथं बघा, तुम्हाला हे जे स्टेटमेंट टाकले, गरीब देशांना पुनर्रचना आणि विकासासाठी सहाय्य करणे, आता तुम्हाला लक्षात आलं असेल की आपण जर बेसिक केलेलं असलं तर आपला प्रश्न चुकत नाही. म्हणजे लक्षात येतं की हे WB म्हणजे वर्ल्ड बँकेशी रिलेटेड आहे, त्याच्यामध्ये IBRD शी रिलेटेड आहे, असं तुम्हाला लिंक करता येतं. पण कधी बेसिक अभ्यास असेल तर, बेसिकचा अभ्यासच नसेल तर हे काही तुम्हाला येणार नाही, परीक्षेत लवकर लक्षात येत नाही. त्यामुळं हे असं आयोगाने फसवायचा प्रयत्न केलेला असतो, तर आपल्याला ते लक्षात घ्यायचे. म्हणजे आपला अभ्यासच कामाला येणार आहे. अशा प्रश्नामध्ये अभ्यास कामाला येतो, फक्त स्टेटमेंट व्यवस्थित वाचावे लागतात, एवढाच मुद्दा आहे. म्हणजे अ, जागतिक बँकेच्या अनुषंगाने हे IBRD प्रॉपर एकदा बघून घ्या व्यवस्थित तुम्ही पण. इंटरनॅशनल बँक फॉर रिकन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट. ओके, मग इथं तेच आहे. बघा ना, रिकन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट फॉर पुअर नेशन्स. तुम्हाला हा प्रश्न समजला का? म्हणजे तुम्हाला ह्या प्रश्नाचा रोख लक्षात आला असेल की कशा पद्धतीने आहे ते. एकदम बेसिक मध्ये विचारलंय. यात अवघड काही विचारलेलं नव्हतं. पण कधी लक्षात येतं, जर काही बेसिक माहिती असेल तर. बेसिकच काही माहित नसेल तर याचा कुठलाही अंदाज लागणं तुम्हाला अवघड आहे. तर हे काही बेसिक पॉइंट होते. आता हे जे प्रेडिक्शन आहे 2-3 पॉइंट वरचं, तर ते तुम्हाला व्यवस्थित करायचं आहे. लक्षात घ्या, तुम्हाला WTO पण करायची आहे प्रॉपर. कारण ती पण इम्पॉर्टंट आहे. कधी-कधी प्रिलिम्सला पण त्याच्यावरती 20 लाख क्वेश्चन आलेला होता. बरोबर. आणि येतात क्वेश्चन. त्याच्यामुळं लक्षात ठेवायचा प्रयत्न करायचा आहे. ओके. त्याच्यानंतर ह्या म्हणजे जागतिक बँकेमध्ये बघा, वर्ल्ड बँकेमध्ये दुसरी जी महत्वाची आहे त्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, जी तुम्हाला IDA म्हटलं होतं, बरोबर. तर इथं स्थापना आहे 1960 ची, 24 सप्टेंबर 1960. ओके. तर यांचं काम काय आहे? ओके, की जे त्यांचे सदस्य आहेत तर तिथं अत्यंत गरीब देशांना, ओके, इथं अत्यंत गरीब देशांचा विचार केला जातो. अत्यंत गरीब देश. आणि सगळ्यात महत्वाचं, इथं जे कर्ज दिलं जातं का, ते व्याज विरहित असतं. व्याज विरहित हा पॉइंट लक्षात ठेवा. व्याज विरहित म्हणजे अशा देशांकडून व्याज घेतलं जात नाही. सगळ्यात महत्वाचा मुद्दा. आणि अत्यंत गरीब देशांना इथं
प्राधान्य दिलं जातं, म्हणजे इंटरनॅशनल डेव्हलपमेंट असोसिएशन, IDA. लक्षात ठेवा. म्हणजे थोडक्यात हा पैसा कशासाठी पुरवला जातो, तर जे काही पायाभूत सुविधा आहेत किंवा ग्रामीण विकास आहे, तर त्याच्यासाठी कर्ज दिली जातात. हा पॉइंट तिथं लक्षात ठेवा. ओके, म्हणजे इथं तुम्हाला सरळ सरळ दिसतंय, व्याज असेल, राईट, त्याच्यात सवलत आहे, म्हणजे कालावधीमध्ये पण मोठ्या प्रमाणात सवलत इथं मिळणारच आहे. ओके, बेसिक पॉइंट आहे. तर तो मुद्दा तिथं लक्षात ठेवायचा आहे. म्हणजे हे पण महत्वाचं आहे IDA, की बाबा याच्यावरती जर कधी आयोग शिफ्ट झालं तर तुम्हाला माहिती पाहिजे इथं कशाचा विचार केला जातो किंवा कोणत्या देशांना इथं प्राधान्य दिलं जाते, त्याच्या अनुषंगाने आपण तिथं लक्षात ठेवायचंय. म्हणजे हा एक बेसिक वाला पॉइंट तुमचा तिथं होता. म्हणजे व्यवस्थितच करायचंय ना, असं अर्धवट नाही काही करायचं. त्यानंतर बघा, जे काही IFC आहे, हे पण एक तिसरा महत्वाचा आहे. याच्यानंतर जास्त काही करायची गरज नाही. हेच महत्वाचं आहे. हे 1956 ला आहे. ओके, 1956 ला. इथं बघा, जे काही प्रायव्हेट सेक्टर आहे, खाजगी क्षेत्र आहे किंवा उद्योग आहे, तर जे प्रायव्हेट सेक्टर आहे का, तर त्या प्रायव्हेट सेक्टरला किंवा जे उद्योग आहेत, तर त्यांना जे अल्पविकसित देश आहेत, तर त्या देशांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी कर्ज दिलं जातं. ओके. म्हणजे एखादं प्रायव्हेट सेक्टर आहे, तर किंवा एखादा उद्योग आहे, मोठा उद्योग समूह, राईट. अशा उद्योग समूहाला किंवा एखाद्या प्रायव्हेट सेक्टरला जे अल्पविकसित देश आहे, तिथं गुंतवणूक करायला भांडवल पुरवलं जातं, म्हणजे कर्ज दिलं जातं. ते कुणामार्फत दिलं जातं? तर हे इंटरनॅशनल फायनान्स कोऑपरेशन. नावातच सगळं आहे. फायनान्स म्हणजे काय, की पैसा पुरवला जाणार आहे, बरोबर? तर साधं सिंपल ह्या गोष्टी इथं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे इथं प्रायव्हेट सेक्टर आहे. कीवर्ड काय आहे तुम्हाला इथं? प्रायव्हेट सेक्टर. हा मुद्दा जास्त महत्वाचा आहे. व्यवस्थित लक्षात ठेवा. मेन्सचा अभ्यास करत असताना स्पेसिफिक करायचा असतो. जास्त लोड घेऊ नका. जसं मी सांगतोय त्या पद्धतीने व्यवस्थित काम करा. इथं प्रायव्हेट सेक्टरचा विचार केला जातो. ओके. पुस्तकात पण तुम्ही व्यवस्थित बघायचंय. मी तुम्हाला बरोबरच सांगितलंय. प्रायव्हेट सेक्टरचा इथं विचार केला जातो. ओके. म्हणजे हा एक पॉइंट तुमचा क्लिअर झाला. ओके. आणि जागतिक बँकेचीच शाखा आहे ही पण. जसं की आपण बघितलं की ते 5 जणांचा ग्रुप आहे. आणि ते 5 जण कोण आहेत हे पण तुम्हाला तिथं माहिती झालं. म्हणजे हे 3 जास्त महत्वाचे आहेत. ओके. याच्या व्यतिरिक्त इथं महत्वाचं नाही. ते तुम्ही पुस्तकातून पण वाचून घ्या. पण विचारला प्रश्न तर हे 3 नक्की विचारले जातील किंवा त्यांच्या अनुषंगाने स्टेटमेंट तुम्हाला एक्झाममध्ये पाहायला मिळू शकतात. याच्या व्यतिरिक्त जास्त काही करायची गरज नाही. म्हणजे IMF, WB झालं, वर्ल्ड बँक, आणि तुम्हाला काय सांगितलं होतं? WTO. तर ती पण प्रॉपर करून ठेवा. तिसरं आहे WTO. राइट. मी एवढं डिटेलिंग का करतोय? तर तुम्हाला नंतर कळेल. ओके. WTO महत्वाचे आहे. 1 जानेवारी 1995, बरोबर. 1 जानेवारी 1995 जिनिव्हाला मुख्यालय आहे. सदस्य देश जे काही आता करंटमध्ये काही चेंजेस झाले असतील तर बघून घ्या तुम्ही. ओके. पण जो काही मराकेशचा करार होता त्या अंतर्गत स्थापन झालेले आहे WTO. आणि सगळ्यात महत्वाचं, जे काही गॅट असेल आणि WTO दोन्हीचा पण संस्थापक सदस्य आहे आपला भारत देश. ओके. तर लक्षात असू द्या. आता जे काही जागतिक व्यापार संघटना आहे, त्यांचं काम काय आहे, फंक्शन्स, याच्यावरती तुम्हाला साधे सिंपल मेन्सला क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. जसे की इथं विचारलेत. हे फंक्शनच विचारलेत तुम्हाला. ओके. त्याच्यामुळं लक्षात ठेवायचं की बाबा अशा मुद्द्यांवरती आपल्याला काम करावं लागेल. फंक्शन म्हटलं की WTOचं काय काम आहे, तर जे काही व्यापार विषयक नियमावली आहे, ती कुणामार्फत तयार केली जाते? WTO मार्फत. बेसिक पॉइंट आहे. बरोबर. किंवा जो काही मल्टीलॅटरल बिझनेस आहे, म्हणजे बहुपक्षीय व्यापार. ओके. तर त्याला पण चालना दिली जाते आणि आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये वृद्धी करण्याचं टार्गेट आहे. राइट. WTO मार्फत तो पण मुद्दा आहे. त्याच्यानंतर जागतिक लेव्हलवरती, म्हणजे जागतिक स्तरावरती जे काही रोजगार आहे किंवा रोजगाराच्या संधी आहेत त्या निर्माण केल्या जातात. बरोबर. हे पण WTOचं एक महत्वाचं फंक्शन आहे. किंवा जे सदस्य देश असतील, बरोबर, तर त्या सदस्य देशांचं जे काही राहणीमानाचा दर्जा आहे, तो वाढवण्याचा प्रयत्न केला जातो. बरोबर. विकसित आणि विकसनशील देशांना सॉरी, विकसित नाही, अत्यल्प विकसित. ओके. अत्यल्प विकसित म्हणजे की ज्यांचा कमी विकास झालेला आहे, राइट, असे आणि विकसनशील हे जे देश आहेत, तर यांना विकासासाठी मदत केली जाते. ओके. तो एक पॉइंट आला
इथं पण ते त्यांचं महत्वाचं फंक्शन आलं. ओके. थोडक्यात जो काही जागतिक लेव्हलवरती व्यापार होणार आहे, तर त्या व्यापारात सेवांच्या व्यापाराला चालना दिली जाते. ओके. कशाच्या व्यापाराला? सेवांच्या व्यापाराला चालना दिली जाते. मग हे एक महत्वाचं काम आहे. थोडक्यात जे काही फ्री ट्रेड आहे, तर तो डब्ल्यूटीओ मार्फत तिथं त्याच्यासाठी पोषक वातावरण केलं जातं. फ्री ट्रेड म्हणजे मुक्त व्यापार. त्याला थोडक्यात प्रोत्साहन दिलं जातं डब्ल्यूटीओ मार्फत. तर तो एक बेसिक पॉइंट आहे, लक्षात ठेवायचं. आता जे काही मूलभूत तत्वे आहे, प्रिन्सिपल, तर त्याच्याबाबत मुद्दा लक्षात घ्या. त्याच्यावरती पण क्वेशन येऊ शकतो. ओके, इथं लिहून देतो. मूलभूत तत्वे, बरोबर. कधी विचारलं जाईल, प्रिलिम्सला एकदा विचारलं होतं, की ट्रेड विदाऊट त्याच्यानंतर डिस्क्रिमिनेशन असं होतं ते. म्हणजे काय आहे? तर भेदभावरहित व्यापार. ओके. त्याच्यानंतर जे काही न्यायी स्पर्धा आहे. ओके. देशादेशांमध्ये न्यायी स्पर्धेला प्रोत्साहन दिलं जातं. राइट. जे काही फ्री ट्रेड आहे, त्याला पण प्रोत्साहन दिलं जातं डब्ल्यूटीओ मार्फत. तो पण एक मुद्दा आहे. म्हणजे भेदभावरहित व्यापार केला जातो. बरोबर. त्याच्यानंतर न्याय स्पर्धेला प्रोत्साहन दिलं जातं म्हणजे काय केलं जातं? तर तो पॉइंट तिथं लक्षात घेण्याचा प्रयत्न करा. ओके.
हॅलो, आवाज येतोय का आता? हॅलो, आता क्लिअर आहे का? सॉरी फॉर डिस्टर्बन्स. आवाज येतोय का? कमेंट करा ना प्लीज. आवाज येतोय का नाही ते. ओके, तर स्टार्ट करू आपण. आपला जो मुद्दा होता तर WTO बाबतचा होता, राईट. आणि त्याच्या बाबत जे बेसिक प्रिन्सिपल आहे तर त्याच्यामध्ये भेदभाव रहित व्यापार, भविष्य कथन क्षमता, राईट. म्हणजे भविष्य कथन क्षमता हा जो पॉइंट आहे त्याच्यामधला प्रिन्सिपल मधला आपण बघतोय. म्हणजे भेदभाव रहित व्यापार सांगितला होता. इथं तुम्हाला लिहून देतो. व्यापार असेल, राईट. हा एक पॉइंट आपला डिस्कस झालेला आहे. त्याच्यानंतरचा नेक्स्ट पॉइंट जो काही होता, न्याय स्पर्धेला प्रोत्साहन दिलं जातं, बरोबर. म्हणजे जसं आपण तुम्ही बेसिक मध्ये कधी वाचलेलं असेल, जी काही निर्यात अनुदाने दिली जातात, बरोबर, किंवा जे काही आयात शुल्क आहे त्याच्यामध्ये कपात केली जाते. म्हणजे जास्त वाढ नाही, थोडक्यात एखाद्या देशाची मोनोपॉली त्याच्यावरती असू नये, बरोबर. त्याच्यासाठी पण जे काही कायदे वगैरे आहेत तर ते केले जातं किंवा पालन केलं जातं. आणि फ्री ट्रेड मध्ये काय काय गोष्टी येतात, की ज्या काही व्यापारविषयी अटी नियम आहेत तर त्याच्यामध्ये जास्त बदल करू नयेत. हे सगळे मुद्दे त्याच्यामध्ये आहेत. तर तो पॉइंट तिथं लक्षात घेण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. तर हे काही पॉइंट आपण ह्या आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या बाबत अनुषंगाने आपण इतर मुद्दे इथं चर्चा केलेल्या आहेत. आता एक पॉइंट लक्षात घ्या. हा प्रश्न तुम्हाला जरी IMF वरती विचारलेला असला तरी ज्या 3 महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय संस्था तुम्हाला सांगितल्या. ओके. तर त्याच्यामध्ये काय काय बघितलं आपण, तर WTO असेल, वर्ल्ड बँक असेल, तर त्यांच्या अनुषंगाने तुम्ही इतर पॉइंट व्यवस्थित करणं गरजेचं आहे. आणि जास्तीत जास्त एक मुद्दा लक्षात ठेवा फक्त, जे बेसिक आहे का त्याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो. ओके, बेसिकला धरून क्वेश्चन विचारला जातो. जास्तीत जास्त ते फंक्शन असतील, ओके, काही फॅक्ट असतील, म्हणजे काही डेट, स्थापना वगैरे आहे, तर याच्याशीच रिलेटेड. आणि हे सगळं बेसिकला धरून क्वेश्चन आहे. ओके, हा प्युअर बेसिक आहे. म्हणजे आपण इझी कॅटेगरी किंवा इझी मीडियम कॅटेगरी मधला क्वेश्चन आपण याला म्हणू शकतो, राईट. ह्या क्वेश्चनच्या अनुषंगाने आपण थोडेसे इतर जे पॉइंट होते ते बघितलेत. ठीक आहे. आता पुढे बघा, पुढचा क्वेश्चन कडे आपण जाऊयात. त्या क्वेश्चन वरती आपण बराच वेळ चर्चा केली आहे. आता पुढचा जो क्वेश्चन आहे तर तो एखाद्या अहवालानुसार की बाबा फास्ट मूव्हर्स मध्ये कोण, तर हा करंट बेस क्वेश्चन आहे. ओके, त्याच्यामुळं हा इथं डिस्कशनला नाहीच आहे आणि हा डिस्कशन करून काही फायदा पण नाहीये. हा करंटला धरून विचारलेला होता त्यावेळेला पण. म्हणजे हे तुम्ही केलेलंच असेल, म्हणजे त्या विद्यार्थ्यांनी पण त्यावेळेला केलेलं असेल अशी शक्यता नसते. मी तर म्हणेल असा क्वेश्चन सरळ सरळ स्किप करा. ओके, पॉइंट ने निगेटिव्ह मध्ये जाण्यापेक्षा पॉइंट 50 ने निगेटिव्ह मध्ये जाण्यापासून तुम्ही वाचू शकता. कारण असं जर फिक्स माहिती असेल आपल्याला तर आपण करू शकतो, राईट. आणि फिक्स जर माहीतच नसेल तर आपल्याला हे स्किप केल्याशिवाय पर्याय नाहीये. ओके, हा एक बेसिक पॉइंट तुम्हाला तिथं लक्षात घ्यायचा प्रयत्न करायचा आहे. कारण आपण असे क्वेश्चन पण एक्झाम मध्ये काय करत असतो, टॅकल करत असतो. त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट पडतो. हा पॉइंट पण लक्षात ठेवा. म्हणजे आपल्याला कोणता डाटा स्किप करायचा आहे याची पण आयडिया आली पाहिजे. तो जास्त महत्वाचा मुद्दा आहे. ओके, लक्षात ठेवा. आता पुढे बघा, तुम्हाला एक क्वेश्चन विचारलेला आहे, बरोबर, की लघु उद्योग भारतीय अर्थव्यवस्थेत खूप महत्वाची भूमिका बजावतात, बरोबर. लघु उद्योग भारतीय अर्थव्यवस्थेत महत्वाची भूमिका बजावतात. कारण काय आहे त्याला विचारले. आता तुम्हाला मी एक एरिया सांगतो, तुम्हाला पटेल तो. इथं बघा, हा गट ब च्या मेन्सला तुम्हाला लघु उद्योगावरती क्वेश्चन विचारलेला होता, बरोबर. त्याच्यानंतर पुढे जाऊन जी आताची राज्यसेवा झाली, बरोबर, तर त्या राज्यसेवामध्ये तुम्हाला काय विचारलेलं होतं, की लघु उद्योगाच्या रिलेटेड ती समिती विचारलेली होती, आबिद हुसेन समिती, राईट. म्हणजे बघा, क्वेश्चनचं लिंकिंग कसं आहे, इकडच्या क्वेश्चनला धरून तिकडं पण तुम्हाला क्वेश्चन बनवलाय. कारण इथं अर्थव्यवस्थेत यांचा रोल काय आहे ह्या लघु उद्योगांचा हे विचारले, तिकडे तुम्हाला ती समिती विचारलेली होती. आता बघा, साधारणतः
तुम्हाला माहिती आहे आपल्या स्वतंत्र भारताचं जे काही पहिलं औद्योगिक धोरण आहे तर ते साधारणतः 8 एप्रिल बरोबर 8 एप्रिल 1948 ला म्हणजे 1948 ला वर्ष बरोबर आहे ते राईट. पहिलं औद्योगिक धोरण जे काही श्यामाप्रसाद मुखर्जी होते त्यांनी डिक्लेअर केलेलं होतं राईट. आणि तिथं असं ठरवलं की जी काही मिश्र अर्थव्यवस्था आहे बरोबर मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार तिथं आपण केलेला होता बरोबर. जे बेसिक आहे थोडक्यात मिश्र म्हणजे काय तिथं सार्वजनिक क्षेत्र पण असणार आहे आणि खाजगी क्षेत्र पण. ओके म्हणजे पब्लिक आणि प्रायव्हेट असं तिथं कंबाईन होतं ते. तर लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. आणि त्यांच्यानंतर जे काही 1956चं होतं म्हणजे हे इथं पहिलं औद्योगिक धोरण आहे. इथं दुसरं जे आलेलं होतं तर ते 30 एप्रिल 1956 ला. कधी? 30 एप्रिल 1956 ला दुसरं औद्योगिक धोरण जाहीर करण्यात आलं. तर समाजवादी समाज रचना स्थापन करण्याचं इथं उद्दिष्ट काँग्रेसच्या आवडी अधिवेशनात हे केलेलं होतं राईट. हे आपण पॉलिटीमध्ये पण वाचलेलं आहे स्टेटमेंट बरोबर. लगेच आठवतं ते पॉलिटीमध्ये पण स्टेटमेंट आहे हे. तर सगळ्यात महत्वाचा एक मुद्दा लक्षात घ्या. हे दुसरं धोरण कधीचं आहे तर ते 30 एप्रिल 1956चं आहे. म्हणजे ही दोन धोरणं आहेत कधीतरी तुम्हाला विचारली जातील. ओके प्रिलिम्सला पण येऊ शकतात एखाद्या की बाबा कधी जाहीर झालेला आहे. पण फक्त एक लक्षात ठेवा आता तुम्हाला प्रॉपर सांगतो व्यवस्थित राईट. कोणकोणत्या समित्या महत्वाच्या आहेत काय. आता इथं हे बेसिक विचारलंय क्वेश्चन हे काही जास्त तुमच्या अभ्यासापलीकडचा होता असंही नाही. हा पण इझीच कॅटेगरीतला क्वेश्चन आहे. इथं बघा लघु उद्योग अर्थव्यवस्थेत महत्वाची भूमिका बजावतात. कारण लघु उद्योग आहे तर इथं रोजगार निर्मिती आहे म्हणजे हे एक कारण होऊ शकतं बरोबर. रोजगार आहे आणि अर्थव्यवस्थेत महत्वाची भूमिका रोजगार म्हणजे आहे. आता एखादा जर क्षेत्र जर रोजगार पुरवत असेल तर महत्वाचा रोल राहणारच आहे ना अर्थव्यवस्थेत. इथं बघा राष्ट्रीय उत्पन्नाचं समान वितरण राईट. तर ते पण एक महत्वाचं आहे. कमी औद्योगिक विवाद. आता लघु उद्योग आहे राईट म्हणजे जास्त विस्तार नाहीये. तर मग इथं जे काही औद्योगिक विवाद असणार आहे तर ते कमीच असणार आहे. म्हणजे कमी औद्योगिक विवाद हे पण त्याचं एक महत्वाचं आपण वैशिष्ट्य म्हणू शकतो. मग ही वरील पैकी ही सर्व कारणं तिथं काय होतात अप्लाय होत असतात. तर तो बेसिक पॉइंट तिथं तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. राईट की इथं सगळी कारणं तुम्हाला अप्लाय होताना दिसतात. सगळी बेसिक आहेत. तर त्याच्यामुळेच मी काय सांगितलं की प्रश्न इझी होता. हा प्रश्न जास्त डीप कॅटेगरी मधला नव्हता किंवा खूपच अभ्यासापलीकडचा आहे असंही काही नव्हतं. आता इथं बघा लघु उद्योगांच्या बाबत किंवा आपण जर उद्योग क्षेत्राचा विचार केला तर तुम्हाला एक बेसिक पॉइंट माहिती असू द्या की साधारणतः जेव्हा बघा जे काही 1950-51 होतं बरोबर. आपण 1950-51 राईट. आणि आताचा विचार केला समजा आपण 23-24 ची आकडेवारी जर घेतली तर इथं 50-51 ला जी आकडेवारी होती तर ती 16.2% एवढी होती. ओके हे उद्योग क्षेत्राबाबत बोलतोय मी राईट. क्षेत्र कोणतं आहे उद्योग आहे. आणि आताचा जर रिसेंट विचार केला 23-24 मध्ये तर ती जी काही आकडेवारी आहे तर ती 28.7% एवढी आहे. 28.7%. म्हणजे तुम्हाला एक लक्षात आलं असेल तर जीडीपी मध्ये इथं मुद्दा लक्षात घ्या. जीडीपी मध्ये याचा वाटा वाढलेला आहे. म्हणजे 50-51 पासून आतापर्यंत. म्हणजे ते आयोग स्टेटमेंट टाकत असतं अशा मुद्द्यावरती. तर तो पॉइंट पण तुम्ही व्यवस्थित लक्षात घ्या. कारण अशा लेवलचे किंवा अशा टाईपचे क्वेश्चन आयोग बनवत असतं. त्याच्यामुळे याला दुर्लक्ष करू नका. हा एक वाटा तुम्हाला माहिती असावा की बाबा ट्रेंड कसा बदललाय. तर त्यामुळे फक्त सांगितलेलं होतं. आता तुम्हाला अजून एक मुद्दा सांगायचा आहे मला. तो असा आहे की जे काही एमआरटीपी आहे बरोबर. तो जो काही कायदा होता तो पण महत्वाचा आहे. उद्योगांशी रिलेटेडच आहे राईट. इथं बघा एमआरटीपी राईट हा एक कायदा आहे. आणि त्याच्यानंतर दुसरा जो काही आहे तुम्हाला महत्वाचा कॉम्पिटिशन एक आहे राईट. म्हणजे इथं शॉर्ट मध्ये लिहून दिलंय कॉम्पिटिशन ऍक्ट जो काही आहे तो एक आहे कॉम्पिटिशन. ओके तर याच्यामध्ये बघा याच्यातला फरक तुम्हाला सांगतो. एमआरटीपी म्हणजे काय आहे तर मोनोपॉलीज अँड रिस्ट्रिक्टिव्ह ट्रेड प्रॅक्टिसेस ऍक्ट असा आहे तो बरोबर. मोनोपॉलीज अँड रिस्ट्रिक्टिव्ह ट्रेड प्रॅक्टिसेस ऍक्ट असा आहे एमआरटीपी बरोबर. तर हा एमआरटीपी जो काही आहे 1969 मध्ये सुबिमल दत्त समिती होती. कोणती समिती होती
तर लिहून देतो. राईट, कधी पण कामाला येईल हे. सुविमल, सुविमल असं नाहीये बरं का, सुविमल आहे ते. ओके, सुविमल दत्त समिती आहे MRTP रिलेटेड. तर ते माहिती असू द्या, 1969चा कायदा आहे तो. आणि त्याच्यानंतर तुम्हाला पुढे फेरा पण आहे. फेरा कशासाठी होता ते पण माहिती पाहिजे. म्हणजे एक महत्वाचा इथं फेरा पण आहे. राईट, फेरा पण इथं लिहून घेऊ आपण. फेराला मी वगळलं तर फेरा पण आहे इथं, लक्षात घ्या. फेरा कशासाठी होता, तर फॉरेन एक्सचेंज रेग्युलेशन ऍक्ट, बरोबर, म्हणजे परकीय चलनाचं नियमन. राईट, परकीय चलन नियमन करायचं होतं. राईट, नावातच सगळे रेग्युलेशन आहे ना, नावात इथं बघा आर आहे. रेग्युलेशन म्हणजे नियमन, लक्षात ठेवा. कॉम्पिटिशन ऍक्ट जो काही होता, कायदा जो काही होता, तर तो उद्योगामधील जे काही स्पर्धात्मकता आहे ती वाढीला लावायची होती म्हणून आला होता. म्हणजे इथं कॉम्पिटिशन म्हणजे नावातच काय की स्पर्धा वाढीस लावणे, असं लक्षात ठेवायचं. स्पर्धा वाढीस लावणे. आणि तिसरं जे काही आहे MRTP, तर ते सांगितलं, काय सांगितलं, की जे काही आर्थिक केंद्रीकरण आहे किंवा मक्तेदारी आहे, मोनोपॉली, तर ती टाळायची होती. ओके, आर्थिक नियंत्रण टाळायचं होतं. तर त्याच्यासाठी MRTP कायदा होता. म्हणजे हे 3 कायदे तिथं महत्वाचे आहेत. तर तो एक पॉइंट तुम्हाला लक्षात ठेवायचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे. आता सगळ्यात महत्वाचा, याच्यानंतर पुढे जाऊन जे काही 24 जुलै 1991 ही तारीख उजडली. राईट, आणि जे काही नवीन आर्थिक धोरण आलं, राईट, न्यू इकॉनॉमिक पॉलिसी NIP. तर त्याच्याबाबत एक पॉइंट तुम्हाला नेहमी विचारला जातो, की बाबा ते जे नवीन औद्योगिक धोरण होतं, राईट, याची उद्दिष्ट काय आहेत भविष्यात, हा प्रश्न पण येऊ शकतो. राईट, अलीकडं. तर लक्षात ठेवा, जे काही उत्पादन क्षेत्र होतं, तर त्याच्यामध्ये एक शाश्वत वाढ घडून आणायची होती. मानवी संसाधनं जी होती त्याचा पुरेपूर वापर करायचा होता. रोजगार निर्मितीवरती भर द्यायचा होता, बरोबर. किंवा मग आपण म्हणू शकतो की जी काही जागतिक बाजारपेठ आहे किंवा जागतिक स्पर्धा आहे, तर तिथं भारताला प्रमुख भागीदार किंवा त्याच्यामध्ये पार्टिसिपेट होणारा असं बनवायचं होतं. तर त्याच्यामुळं हे नवीन औद्योगिक धोरण आलेलं होतं. आणि सुरुवातीला जे काही औद्योगिक परवाना धोरण होतं, राईट, त्याचं उदारीकरण त्याच्यामुळे घडून आणलं, बरोबर. म्हणजे जे काही उद्योग होते तर ते परवाना मुक्त करण्यात आले, सगळ्यात महत्वाचा मुद्दा. आणि अलीकडं आता रिसेंट मध्ये तुम्ही बघताय की कशासाठी परवाना लागतो, अशी 2च क्षेत्र राहिली. एक आहे अणुऊर्जा आणि दुसरं आहे रेल्वे. राईट, मग ती कमी होत गेली आहे सुरुवातीपासून. म्हणजे तो एक बेसिक पॉइंट तुम्हाला तिथं माहिती पाहिजे. आणि अलीकडं जे महत्वाचे काय म्हणूयात की औद्योगिक विकास योजना आहेत, तर त्याच्या अनुषंगाने पण मी तुम्हाला काही पॉइंट नक्की सांगेल. राईट, म्हणजे इथं उद्योगांवरती क्वेश्चन आलाय ना, तर आपल्याला ते वेगवेगळे पॉइंट जे आहेत त्याच्या अनुषंगाने किंवा जिथं क्वेश्चन येऊ शकतो तर त्याच्यावरती चर्चा ही व्यवस्थित केली पाहिजे. वरवरचं गायडन्स काही कामाचं नाहीये. तर इथं बघा, विकास योजना, राईट, ह्या कशाशी रिलेटेड आहेत, तर इथं पॉइंट लक्षात घ्या, त्या इथं उद्योगांशी रिलेटेड आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो म्हणजे लक्षात येईल. मेक इन इंडिया, बरोबर, मेक इन इंडिया असेल. मग अजून कोणती योजना आहे किंवा औद्योगिक विकास योजना म्हणता येईल, तर त्याच्यामध्ये पण आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवा, स्टँड अप इंडिया वगैरे ते पण आहे. तर त्या गोष्टी तिथं लक्षात घ्यायच्यात. किंवा स्टार्टअप इंडिया आहे, राईट, स्टार्टअप अँड स्टँड अप इंडिया. इथं स्टार्टअप अँड स्टँड अप इंडिया ह्या 2 वेगवेगळ्या आहेत बरं का, स्टँड अप इंडिया. तर ते लक्षात ठेवा. म्हणजे ह्या ज्या योजना आहेत तर त्या तुम्हाला प्रॉपर करायच्यात. 2016 ची आहे स्टँड अप इंडिया. अनुसूचित जाती आणि जमातीमध्ये जे काही व्यावसायिक आणि महिला व्यावसायिक आहे, तर थोडक्यात तर त्याला प्रोत्साहन द्यायचं होतं म्हणून ते होती योजना, बरोबर. म्हणजे त्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजेत. आणि अलीकडे बघा, तुम्हाला ऑप्शन मध्ये गट ब ची जी काही 2023 ची एक्झाम होती, त्याच्यामध्ये तुम्हाला एका ऑप्शन मध्ये पाहायला मिळालेलं होतं. तर ते असं होतं, एक जिल्हा एक उत्पादन, बरोबर. तुम्ही एकदा व्यवस्थित चेक करा. एक जिल्हा एक उत्पादन असा जो ऑप्शन होता, तर तो 30 एप्रिलच्या एक्झाम मध्ये होता. राईट, मी बरोबर बोलतोय, 30 एप्रिलच्या एक्झाम मध्ये होता. ऑप्शन होता तो. आता ऑप्शन का महत्वाचे आहे तुम्हाला मी सांगितलं. ह्या लघु उद्योगला धरून
राज्यसेवेला आबिद हुसेन कमिशन जी काही कमिटी आहे ती विचारली. लिंक करता आलं पाहिजे. कुठला क्वेश्चन कुठं पण रिफ्लेक्ट होतो. तर एक जिल्हा एक उत्पादन म्हटलं की ही 2021 ला सुरू झालेली योजना आहे. ओके, 2021 पासून सुरू झालेली. कशासाठी? जे काही बघा की इथं काही जिल्हे निवडायचे आहेत. एक जिल्हा एक उत्पादन म्हणजे ही सुरुवात जी आहे तर ती उत्तर प्रदेश तिथून सुरुवात त्या राज्याने सुरुवात केलेली आहे. म्हणजे एखादा जिल्हा त्याची जी काही पारंपरिक म्हणजे पारंगतता आहे की बाबा ते कशात अ, अग्रेसर आहेत. मग ती क्षमता हेरण्यासाठी एक केंद्र सरकारने हे योजना सुरू केलेली आहे. तर 2021 पासून सुरू झालेली आहे ती. मग याच्या अंतर्गत जे काही क्षेत्र निवडलं जातं किंवा जो जिल्हा आहे तर तिथं काय केलं जातं, तर त्या जिल्ह्याच्या क्षमतांना प्रोत्साहन दिलं जातं. आर्थिक वाढीला प्रोत्साहन दिलं जातं. रोजगार निर्मिती असेल किंवा ग्रामीण व्यावसायिकता राईट यांच्या वाढीमध्ये भर केला जातो. म्हणजे भर घातली जाते. तर तो पॉइंट आहे. थोडक्यात जे काही जिल्ह्याचं ठिकाण आहे तर त्याला एक्सपोर्ट हब बनवण्याच्या दृष्टिकोनातून हे एक जिल्हा एक उत्पादन योजना जी काही आहे तर ती सुरू झालेली होती. म्हणजे ते ऑप्शन मध्ये होतं 30 एप्रिलच्या एक्झामच्या म्हणून तुम्हाला सांगितलं राईट. कधी पण कामाला येतं. पीवायक्यूचं अनालिसिस करायचंय ना तर ते व्यवस्थितच करायचं, नाही तर करायचं नाही असं असतं ते. वरती जर बघितलं तर आपल्याला गोष्टी लिंक होत नाही तर त्या प्रॉपर मी तुम्हाला सांगतोय की बाबा हे लक्षात ठेवा. 24 जुलै 1991 ची जी नवीन आर्थिक धोरण होतं तर त्याची काय उद्दिष्ट होती, त्या अंतर्गत काय अर्थव्यवस्थेमध्ये बदल केले ते पण तुम्हाला महत्वाचं आहे. बरोबर. आता जे काही महत्वाचे उद्योग आहेत, सार्वजनिक क्षेत्रातले उद्योग असतील वगैरे, ते एवढं डिटेलिंग त्याचं करायची गरज नाही. राईट. पण वेगवेगळे उद्योग आहेत. तर त्याचा आढावा फक्त ते तुम्ही जिओग्राफीमध्ये पण घेता. ते तुम्हाला इथं इकॉनॉमिक्स मध्ये नाही विचारणार. ओके. आता एक मुद्दा लक्षात ठेवा. तुम्हाला कशावरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो? तर तो मुद्दा आहे महत्वाच्या ज्या काही समित्या आहेत, बरोबर? तर त्या समित्यांची एक टाइमलाईन व्यवस्थित लक्षात ठेवा. ओके. समित्या जर कधी विचारल्या, राईट. तर एक मुद्दा लक्षात घ्या. पहिली 1955 ची आहे. बरोबर. कर्वे समिती. DG कर्वे. ओके. कशासाठी होती ती? लघु आणि ग्रामीण उद्योगांच्या विकासासाठी. ओके. लघु आणि ग्रामीण उद्योग. आता हे तुम्ही व्यवस्थित तुमच्या नोट्स मध्ये लिहिलं तरी चालेल. 1955 ची DG कर्वे म्हटलं की लघु आणि ग्रामीण उद्योग विकासासाठी समिती होती. बरोबर. त्याच्यानंतर नायक समिती आली. ओके. नायक समिती कधीची आहे? 1993 ची आहे. तो पॉइंट लक्षात ठेवा. 93 म्हटलं की नायक समिती. राईट. मी सांगतो कशासाठी होती. नायक समिती लघु उद्योगांना वेळेवरती पुरेसा वित्त पुरवठा करण्यासाठी होती. ओके. म्हणजे पुरेसा वित्त पुरवठा करण्याच्या दृष्टिकोनातून आणि तो पण वेळेवरती. म्हणजे ती होती नायक समिती. आबेद हुसेन समिती 1995 ची आहे. ती तुम्हाला विचारली आहे. 1995 ची. म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवा. राज्यसेवेला लघु उद्योगांच्या अभ्यासासाठी म्हणजे लघु उद्योगांसाठी कोणती समिती होती विचारला असेल तर ती कंबाईन ग्रुप सीच्या प्रिलिम्सला उद्या हे पण विचारू शकतात की कधी स्थापन झाली आहे. 1995 हे वर्ष आहे. फॅक्च्युअल डाटा. तर तो तुमचा व्यवस्थित पाहिजे. कशासाठी महत्वाचा आहे तो तुम्हाला आता लक्षात आला असेल. ओके. म्हणजे प्रश्न लिंक करायचं व्यवस्थित. तुम्हाला आता ते लक्षात आलं असेल की इथं फॅक्च्युअल डाटा आहे. 1995 ला त्या आबिद हुसेन समितीची स्थापना होती. लक्षात ठेवा. कारण लघु उद्योगांच्या पुनर्अभ्यासासाठी ही समिती होती. म्हणजे आधीच्या ज्या 2 समित्या होत्या, कर्वे समिती आणि नायक समिती, यांचं पुनरावलोकन करण्यासाठी ही आलेली होती. तो पॉइंट तिथं लक्षात ठेवा. ओके. बेसिक आहे. त्याच्यानंतर पुढं मग SP गुप्ता कार्यदल आहे, पण तो काही महत्वाचा नाही. भरपूर आहेत पुढं. पण हे 2-3 महत्वाचे आहेत. ते पहिले 3च लक्षात ठेवायचे. कर्वे, नायक आणि त्याच्यानंतर इथं तुम्हाला कोण आहेत? कोण सांगितलंय? आबिद हुसेन. राईट. इथं हुसेन आहेत. आणि इथं तुम्हाला क्वेश्चन विचारलाय की बाबा ह्या दोघांचा अभ्यास करायचा होता. राईट. थोडक्यात अवलोकन करायचं होतं. आणि इथं तुम्हाला हे वर्ष विचारलं जाऊ शकतं ग्रुप सीच्या प्रिलिम्सला पण आणि पुढं कोणत्या पण एक्झामला येऊ शकतं. इथं बेसिक लेवलला क्वेश्चन आलाय तर फक्त माहिती असू द्या. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा ह्या लघु उद्योग बीटला धरून अजून एक महत्वाचा मुद्दा
राईट, की जो लिंक करून देतोय व्यवस्थित. म्हणजे लिंक कुठं कुठं आहे तो मुद्दा लक्षात घ्या. प्रश्न तिथंच असतात. उद्योग टॉपिक करत असताना तुम्हाला क्रक्स काढून देतोय डायरेक्ट. ओके. इथं मुद्दा लक्षात घ्या. एक आहे सिडबी, राईट. ह्या सिडबी वरती पण प्रॉपर लक्ष द्या. आणि दुसरा आहे मुद्रा, राईट. आता यांचं थोडक्यात सांगतो. सिडबी म्हणजे स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया आहे. तर 2 एप्रिल 1990 ला, राईट. डेट मी बरोबरच सांगतोय. ओके, चुकलं तरी तुम्ही सांगा एखादं फ्लो मध्ये. ओके, 2 एप्रिल 1990 ला स्थापन झाली. तुम्ही व्यवस्थित लिहा, माझं अक्षर बेकार आहे पण तुम्ही व्यवस्थित लिहा, ठीक आहे. 2 एप्रिल 1990 ला स्थापना झालेली आहे सिडबी. आणि सगळ्यात महत्वाचं, ह्या सिडबी बँकेचा उद्देश काय होता? सूक्ष्म, लघु आणि मध्यम उपक्रमांच्या ज्या काही वित्तीय किंवा विकासाच्या गरजा आहेत तर त्या एकाच ठिकाणी पूर्ण करता याव्या, याच्याकरता सिडबीची स्थापना आहे. ओके, म्हणजे थोडक्यात जे लघु उद्योग होते त्यांना ज्या काही पतसुविधा आहेत तर त्या पतसुविधांमार्फत थेट तिथं पोहोचता यावं, याच्यासाठी एक उद्यमी मित्र नावाचं पोर्टल पण त्यांनी सुरू केलेलं आहे. ओके, उद्यमी मित्र नावाचं पोर्टल, राईट, लक्षात असू द्या. आणि मुद्रा कशासाठी होता? तर मायक्रो युनिट्स डेव्हलपमेंट रिफायनान्स एजन्सी. रिफायनान्स एजन्सी हा शब्द आहे. म्हणजे इथं 8 एप्रिल 2015, बरोबर आहे तारीख. तर इथं होता म्हणजे जे सूक्ष्म उपक्रमामधले उद्योग आहेत तर ज्यांची पतगरज भागलेली नाहीये, म्हणजे पतगरज ज्यांची भागलेली नाहीये तर त्यांची पतगरज भागवणे, म्हणजे फंडिंग द अनफंडेड, राईट. याच्यावरती तुम्हाला एका गट ब च्या परीक्षेत प्रश्न पण होता. फंडिंग द अनफंडेड म्हणजे काय? ज्यांची पतगरज भागलेली नाही त्यांची पतगरज भागवणे, राईट, त्याच्यासाठी आहे. ओके, म्हणजे हे सिडबी आणि मुद्रा लघु उद्योगांशी रिलेटेड आहे, त्याच्यामुळे तुम्हाला माहिती पाहिजे. एकाच बीटला धरून इथं हायलाइट त्याच्यामुळेच करून दिलंय. त्या बीटला धरून तुम्हाला जे वेगवेगळे पॉइंट आहेत त्या उद्योग याच्यामधले तर ते सांगतोय. आता इतर योजना पण आहेत, जसं की प्रधानमंत्री रोजगार निर्मिती योजना आहे, ही लघु उद्योगांशीच रिलेटेड आहे, बरोबर. किंवा अजून त्याच्यामध्ये जास्त नाही, हीच करा. एक योजना सांगितली तेवढी केली तरी चालते, किंवा आधीच्या ज्या तुम्हाला सांगितल्या त्या तुम्हाला तिथं करायचं. ओके. आता अजून एक मुद्दा लक्षात घ्या, की तुम्हाला असं जर कधी विचारलं, आता इथं लघु उद्योग ह्या बीटला धरून विचारले, जर कधी असं विचारलं की बाबा जे काही औद्योगिक आपल्या देशात आता औद्योगिक विकास तर होत आहे, पण औद्योगिक आजारपणाची कारणे काय असू शकतात, राईट. तर ती पण विचारली जाऊ शकतात, राईट. आता त्या कारणांमध्ये बघा, औद्योगिक आजारपण नावाचं जे काही मुद्दा आहे तर त्याच्यामध्ये उत्पादनाचं मूल्य जास्त असतं म्हणून काही की विक्री मूल्य कमी असणं हा एक महत्वाचा मुद्दा आहे. समजा एखादं प्रोडक्शन आहे, राईट, एखादं प्रोडक्शन आहे, बरोबर. एक प्रोडक्शन आहे समजा, त्याचं जे मूल्य जास्त आहे, ओके, मूल्य जास्त आहे, इथं लिहून देतो. आणि दुसरा मुद्दा, हे मूल्य जास्त आहे पण इथं काय की जे विक्री मूल्य आहे, विक्री मूल्य ते कमी, त्याच्यामुळं औद्योगिक आजारपण पाहायला मिळतं. औद्योगिक आजारपणामध्ये मग भांडवलाचा तुटवडा पाहायला मिळतो, राईट. किंवा अपुरं कुशल मनुष्यबळ असतं, तंत्रज्ञानाचा, टेक्नॉलॉजीचा अभाव, किंवा आपण म्हणू शकतो की जे काही अर्थव्यवस्थेतले करांचे दर आहे ते मोठ्या प्रमाणात असतात, राईट. आर्थिक तेजी मंदीचं जे काही चक्र आहे, व्यापार चक्र, ते सुरू असतं. कच्च्या मालाची कमतरता, औद्योगिक आजारपण हा मुद्दा पण लक्षात ठेवा. औद्योगिक आजारपण, राईट, कशा कशामुळे येतं तर ते माहिती असू द्या. असे बेसिक स्टेटमेंट टाकतात मग तुम्हाला. गडबड नको व्हायला म्हणून तुम्हाला हे एवढे पॉइंट सांगितलेत, तर एवढेच करा. याच्या व्यतिरिक्त जास्त काही करायची गरज नाही. बेसिक मध्ये ह्या चॅप्टर वरचे क्वेश्चन बघणं गरजेचं आहे. उद्योग म्हणजे हा चॅप्टर तुम्हाला कोणता विचारला येतं ते लक्षात घ्या. उद्योग, त्यामुळं इथं उद्योग या अनुषंगाने तुम्हाला हे पॉइंट करणं गरजेचं आहे. तर हा क्वेश्चन पण तुम्हाला समजला असेल. मी मुद्दाम पळवत नाहीये किंवा जास्त काय करत नाही की फास्ट घेत नाही, कारणच ते आहे की बाबा मेन्सचा अँगल वेगळा असतो. ओके, त्याच्यामुळे तुम्ही जास्त स्ट्रेस वगैरे तर बिलकुल घेऊ नका आता. ठीक आहे. आता इथं बघा, अनुच्छेद 275 म्हणजे तुम्हाला लगेच लक्षात आलं असेल की याचं उत्तर काय.
याच्यासाठी विशेष नॉलेजची गरजच नाहीये. PYQ मधून पण हा मुद्दा होऊन जातो. ठीक आहे. वित्त आयोग याचं उत्तर आहे हे तुम्हाला लगेच कळून जातं. बरोबर, लगेच. याच्यासाठी काही असं थांबावं लागतंय का की बाबा हे समजलंच नाही वगैरे, असं बिलकुल नाहीये. बरोबर. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, इथं तुम्हाला वित्त आयोगाचा रोल आहे. बरोबर, वित्त आयोगाचा रोल आहे. तर वित्त आयोग मग कशा पद्धतीने काम करतंय, तर ते पण जास्त इम्पॉर्टंट आहे. कलम 280 वित्त आयोग म्हटलं की तुम्हाला पहिले हे कलम आठवलं पाहिजे. इथं अनुदान आणि त्यांचं प्रमाण याच्यानुसार निश्चित केलं जातं. 275 आहे, पण वित्त आयोग कलम 280 आहे. नियुक्ती कोण करतात, तर राष्ट्रपती करतात, सगळ्यांना माहिती आहे. बरोबर, नियुक्ती म्हटलं की राष्ट्रपती करतात. त्याच्यानंतर कालावधी 5 वर्ष असतो. रचना 1+4 असते. एक अध्यक्ष आणि बाकीचे सदस्य असतात. बरोबर, 4 सदस्य असतात. आणि अध्यक्ष असू द्या, अध्यक्षाची नियुक्ती राष्ट्रपती करतात आणि तो पुनर्नियुक्तीला पण म्हणजे हे असतो, पात्र असतो. पुनर्नियुक्तीला तो पात्र असतो, लक्षात ठेवा. एक संविधानिक सल्लागार आणि अर्धन्यायिक म्हणजे क्वासी ज्युडिशियल बॉडी आहे ही, लक्षात ठेवा. क्वासी ज्युडिशियल बॉडी लक्षात असू द्या. त्यामुळं हे महत्वाचं आहे. आता पात्रता वगैरे काय असावी त्याच्यासाठी, तर सर्वोच्च किंवा उच्च न्यायालयाचा न्यायाधीश होण्याची पात्रता त्या व्यक्तीच्या आतमध्ये पाहिजे. बरोबर, सरकारी विभागातील जे वित्तीय विभाग आहे, तर त्या बाबींचा तो तज्ञ पाहिजे, एक्सपर्ट. आणि तिसरा मुद्दा आहे, जे काही वित्तीय किंवा प्रशासकीय बाबींचा त्याला अनुभव पाहिजे किंवा अर्थशास्त्राबाबतचं विशेष ज्ञान पाहिजे, तो एक मुद्दा आहे. जे असे 2-3 पात्रता आहेत त्या सदस्यांबाबतच्या, तर लक्षात ठेवा. आणि राष्ट्रपतीला शिफारस म्हणजे एक मुद्दा लक्षात घ्या, वित्त आयोग राष्ट्रपतीला कोणत्या बाबींबाबत शिफारस करत असतो, तर जे काही केंद्रातल्या विभाजन योग्य करापैकी निव्वळ कर असेल, राईट, तर त्याची विभागणी केंद्र आणि राज्यांमध्ये केली जाते. बरोबर, किंवा राज्य सरकारला दिली जाणारी जी काही अनुदान आहे, तर त्याची धोरणं किंवा तत्व ठरवायचं काम कोणामार्फत केलं जातं, तर वित्त आयोग आहे तिथं. बरोबर, तो एक मुद्दा आहे. किंवा राष्ट्रपतींनी शिफारस केलेल्या केंद्र किंवा राज्याबाबतच्या जे काही इतर वित्तीय बाबी आहेत, तर त्या बाबी संदर्भात पण सल्ला कोण देतो, तर वित्त आयोग देत असतो. तो पॉइंट पण तिथं लक्षात ठेवा. आता नीती आयोगाच्या बाबत तर बेसिक तुम्हाला माहिती आहे, स्थापना वगैरे कधीची आहे. नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया जे काही आहे, बरोबर, तर ते पण तुम्हाला माहिती आहे. तर बेसिक आहे सगळं. म्हणजे ह्या नीती आयोगावरती एकदा तुम्हाला बेसिक मध्ये क्वेश्चन विचारलेले आहेत, राईट. आणि म्हणजे तारखापासून क्वेश्चन विचारलेले आहेत. त्याच्यामुळं तिथं तुम्ही चुकणं अपेक्षित नाहीये, किंवा उद्या त्या नीती आयोगावरती जरी विचारलं, राईट, तरी तुम्हाला सांगता आलं पाहिजे, राईट. सध्याचे त्याचे सीईओ कोण आहेत वगैरे वगैरे सगळं. म्हणजे अपेक्स पब्लिक पॉलिसी आहे, थिंक टँक आहे नीती आयोग म्हटलं की लगेच आपल्याला, म्हणजे त्याच्यावरती क्वेश्चन पण भरपूर आलेत, राज्यसेवेला पण विचारलेले आहेत, राईट. तर लक्षात असू द्या, नीती आयोग आता महत्वाचा रोल आहे नीती आयोगाचा. नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया म्हणजे इन्स्टिट्यूट टाकलं होतं एका ठिकाणी, बरोबर, एका परीक्षेमध्ये. त्यामुळं नीती आयोगाचा जो फुल फॉर्म आहे तो पण तुम्हाला माहिती पाहिजे, माहितीच असू द्या. आणि सगळ्यात महत्वाचं, जे काही 1 जानेवारी 2015 ला स्थापना आहे, तो पण मुद्दा माहिती पाहिजे, राईट. थोडक्यात प्लॅनिंग कमिशनच्या जागी आता नीती आयोग आहे, हे पण तुम्हाला माहिती आहे बेसिक मध्ये, ते काही सांगायची पण गरज नाही. आणि सध्याचे जे काही त्याचे पदाधिकारी असतील, तर ते पण तुम्हाला तिथं माहिती पाहिजे, सध्या कोण आहेत वगैरे, राईट. तर हे सगळ्या गोष्टी, जसं की आपण ते करंट मध्ये तो मुद्दा बघितलेला होता, त्याचे सध्याचे जे काही महत्वाचे पदाधिकारी असतील ते सगळे माहिती असू द्या तुम्हाला. ओके, तो पण एक मुद्दा आहे तिथं. बाकी हे आरबीआयच्या बाबत आपल्याला पुढं डिटेल बघायचंय, हे केंद्र सरकार येऊ शकत नाही. ओके, आता पुढचा क्वेश्चन बघा. आता हे असे जे क्वेश्चन आहेत ना, तर बघा, हे काही तुमच्या वाचनात नसतात, देसले सरांच्या पुस्तकामध्ये पण हा डाटा नाहीये. म्हणजे हे थोडेसे आउट ऑफ बॉक्स लेवलचे क्वेश्चन असतात. तर असे क्वेश्चन डील करत असताना तर रिजेक्शन करायचं सहजी हे घ्यायचं नाही. जर तुम्हाला डीलच करायचंय तर ऑल ऑफ द अबव ऑप्शन घेतला तरी काय हरकत नाही, कारण हे कोणतंच माहित नाहीये.
की बाबा करत्या लोकसंख्येचं प्रमाण, हे असलं काही आपण करत नाही. कोणताच टॉपर देखील असा काही डाटा कोणत्या टॉपरने देखील केलेला नसतो. त्याच्यामुळं रिजेक्शन कमी करायचं, ऑल ऑफ द अबाउच घ्यायचं, राईट. डायरेक्ट त्यांनी प्रमाण सांगितलंय, राईट. ते आकडेवारी असू शकते, नसू शकते, चुकवू शकतो क्वेश्चन, बरोबर पण येऊ शकतो जर सोडवायचा झाला तर. जास्त याच्यावरती अनालिसिस करायची गरज नाहीये. पण मी तुम्हाला एक मुद्दा सांगितलेला होता, 1 ते 4 ह्या ज्या योजना आहेत का, पंचवार्षिक योजना, व्हेरी इम्पॉर्टंट आहेत, राईट. त्या आपण घेतलेल्या पण आहेत, त्या तुम्ही व्यवस्थित ऐका पुन्हा एकदा, ठीक आहे. हे ज्या 1 ते 4 योजना आहेत ना, परीक्षेसाठी महत्वाच्या आहेत. 11वी आणि 12वी ही पण पंचवार्षिक योजना, म्हणजे साधारणतः 6 पंचवार्षिक योजना 12 पैकी तुम्हाला अत्यंत महत्वाच्या आहेत. प्रिलिम्स असू द्या नाही तर मेन्स असू द्या, राईट. तर परीक्षेच्या अनुषंगाने तुम्हाला इथं जास्त क्वेश्चन विचारले जातात आणि ते डेप्थ मध्ये असतात कधी कधी, किंवा बेसिक मध्ये पण असतात. ओके. तर त्यामुळं तो एक मुद्दा व्यवस्थित करायचा आहे तुम्हाला. आता इथं बघा, पुढे याच्यावरती आपण व्यवस्थित बघू. हा एक क्वेश्चन तुम्हाला इथे इझी लेवलचा विचारलेला होता. आणि हे बघा, जे आपण इकॉनॉमिक्सची रिव्हिजन घेतलेली होती त्याच्यामध्ये हे सगळे पॉइंट डिटेल केलेत, राईट. ते एक लेक्चर आहे आपल्या ऍपमध्ये, व्यवस्थित बघा. आरबीआयचा आपण त्याच्यामध्ये डिटेल घेतलेला आहे. एवढं डिटेल घेतलंय की इथे एक्सप्लेन करायची सुद्धा गरज नाही, कारण हे अर्थव्यवस्थेत काय केलं की काय होतं हे सगळं आपण तिथं डिटेल घेतलं होतं, बरोबर. इथं बँक दर कमी, राईट. इथं बघा, जर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला पैशाचा पुरवठा, राईट, कमी करायची इच्छा असेल, पैशाचा पुरवठा कमी करायची इच्छा असेल, म्हणजे तो मार्केट मधला कमी करायचा आहे. ओके. मग तो कसा केला जाईल, राईट, काय केलं पाहिजे. आता इथं बघूयात आपण काय काय ऑप्शन आहेत, तुम्हाला मी सांगतो व्यवस्थित. तर इथं बघा, याचं योग्य उत्तर येणार आहे 3. ओके. आता ते कसं ते सांगतो तुम्हाला. आता इथं बघा, हे जे पहिलं स्टेटमेंट आहे, समजा जर बँक रेट कमी केलं ना, तर काय होणार आहे बघा, कर्ज घेण्याचं प्रमाण वाढेल. ओके. सगळ्यात महत्वाचा मुद्दा, कर्ज घेण्याचं प्रमाण वाढलं म्हणजे काय होईल, लोकांच्या हातात पैसा येईल, राईट. लॉजिक बघा, लोकांच्या हातात पैसा येईल आणि लोकांच्या हातात पैसा आला तर मार्केटमध्ये पैसा तो जास्त होणार आहे ना, आणि इथं पैशाचा पुरवठा कमी करायचा. हे जनरल लॉजिक, हे मी त्या इकॉनॉमिकच्या प्रिलिम साठीच्या रिव्हिजन सिरीज मध्ये पण व्यवस्थित सांगितलंय. तुम्ही एकदा ते लेक्चर नक्की बघा, तुम्हाला कळून जाईल डिटेल मध्ये घेतलंय का नाही ते. ओके. इथं हे बेसिक कन्सेप्ट आहे, म्हणजे हे येणार नाही. इथं खुल्या बाजारातून रोख्यांची खरेदी. ओके. आता खरेदी म्हणजे बघा, जर इथं सिक्युरिटीची खरेदी केली तर ऑब्वियस खरेदी केली म्हणजे लोकांच्या हातात पैसा जाणार आहे, म्हणजे हे पण येणार नाही. इथं रोख राखीव प्रमाण वाढवलं, म्हणजे सीआरआरचं जर प्रमाण वाढवलं तर ऑब्विसली काय होणार आहे, तर पैसा कमी होणार आहे. का कमी होणार आहे, तर ते जास्त दराने उपलब्ध असणार आहे ना. मग बाकीचं जे काही मार्केटमध्ये कर्ज देण्याची क्षमता आहे बँकांची वगैरे, त्या सगळ्या गोष्टी. इथं बघा, रेपो दर कमी, रेपो कमी केला तर ऑब्विसली इथं पण पैसा इन्क्रीज होणार आहे. इथं पण बँक रेट कमी केला की पैसा इन्क्रीज होणार आहे लोकांच्या हातातला. रेपो वगैरे, रिव्हर्स रेपो काय आहे, सगळे डिटेल घेतले. तुम्ही एकदा ते लेक्चर नक्की करा जर तुम्हाला कन्फ्युजन असेल तर. पूर्ण आरबीआय टॉपिक तुमचा रिवाइज होईल, ते पण प्रॉपर. ओके. व्यवस्थित करून घ्या. आहेत ते मी इकॉनॉमिक्सच्या याच्यामध्ये घेतलेलं, व्यवस्थित करा, म्हणजे तुम्हाला काही कन्फ्युजनच राहणार नाही. तिथं जे काही मॉनिटरी पॉलिसी आहे आरबीआयची, ती पण तुम्हाला प्रॉपर सांगितली आहे. म्हणजे मॉनिटरी पॉलिसीचं उद्दिष्ट काय असतं, 2 पॉलिसी आहेत. एक आहे तुम्हाला फिस्कल पॉलिसी, राईट, फिस्कल पॉलिसी, आणि दुसरी आहे मॉनिटरी पॉलिसी, राईट, मॉनिटरी पॉलिसी. तर ह्या 2 पॉलिसी महत्वाच्या आहे. इथं आरबीआय आहे आणि इथं गव्हर्नमेंट आहे. फक्त गव्हर्नमेंट काय करत असतं, सार्वजनिक खर्च, ओके, सार्वजनिक खर्च जो काही आहे त्याच्या माध्यमातून ते केलं जातं. मग ते कसं केलं जातं ते पण मी तुम्हाला सांगितलंय. सार्वजनिक वित्त हा टॉपिक पण तुम्हाला त्याच्यात घेऊन ठेवलेला आहे. तुम्ही व्यवस्थित एकदा रिव्हिजन केली तरी तुमचा तो पॉइंट होईल. आणि हा एकदम इझी कॅटेगरीतला क्वेश्चन होता. एक्झाम मध्ये हा जर क्वेश्चन चुकला तर तुम्ही बऱ्याच विद्यार्थ्यांपासून मागे असाल, हे पण तुम्हाला सांगतो. त्याच्यामुळं दुर्लक्ष नाही करायचं. आता याच्यामध्ये प्रेडिक्शन लक्षात घ्या. प्रेडिक्शन सांगायचं राहिलं, प्रत्येक याच्या अनुषंगाने इथून पुढे मी तुम्हाला
प्रेडिक्शन नक्की सांगत चालेल. ओके, तर याच्याबाबत एक मुद्दा लक्षात घ्या. जी काही साधने आहेत ती प्रॉपर करा. त्याच्यावरती वारंवार बघा, इथं क्वेश्चन येतोय. सगळ्यात महत्वाची साधने आहेत. ओके, किंवा मग जे काही उद्दिष्ट आहे, काय उद्दिष्ट असतं वगैरे याच्यावरती क्वेश्चन येणार. ओके, आणि मग बाकीचे बेसिक फॅक्ट जे की मी सांगितलेले आहेत. हे 3 मुद्दे सोडले तर तुम्हाला आरबीआय वरती कुठल्याही प्रकारचा क्वेश्चन येणार नाही. राईट, मॉनिटरी पॉलिसी आरबीआय म्हटलं की, तर तो वाला बेसिक पॉइंट आहे. त्याच्यानंतर बघा, खालील विधाने विचारात घ्या. तर याच्यामध्ये तुम्हाला कोणती विधाने योग्य आहेत असं विचारलं जातं. ओके, आणि इथं काहीतरी तुम्हाला दुसरं स्टेटमेंट तर खूप मोठं दिलंय, हे तुम्हाला माहित असण्याचा काही चान्सच नाहीये. ओके, आणि इथं एक मुद्दा बघा, हे पहिलंच योग्य आहे, हे दुसरं चुकीचं आहे, आयोगाने चुकीचं दिलंय. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, असा प्रश्न डील करत असताना तुमची काय म्हणतो की दुविधा नक्की होणार आहे. एक्झाम मध्ये प्रश्न हा चुकू पण शकतो, कारण तुम्ही अंदाजे दिलेला असतो. राईट, आता तुम्हाला हे फिक्स तर पहिलं माहित आहे की बाबा हे बरोबरच आहे. वाढ सर्वसमावेशक असते तेव्हा ती रोजगार निर्माण करते. आता वाढ म्हणजे कोणती वाढ? राईट, इन्क्लुझिव्ह व्हेन क्रिएट्स जॉब. तर बघा, आर्थिक वाढ आणि आर्थिक विकास हे जे काही मुद्दा आहे, म्हणजे तुम्हाला बघा इथं हे पहिल्या स्टेटमेंटमध्ये आर्थिक वाढ, राईट, आणि आर्थिक विकास याला धरून क्वेश्चन विचारलेत. राईट, म्हणजे विकास वेगळा आहे बरं का, पण आणि वाढ वेगळी आहे, याच्यात फरक आहे. हे वेगळं आहे आणि हे वेगळं आहे, याच्यात फरक आहे तर लिहून देतो, नाही तर तुम्ही म्हणाल हे सेम आहे. मग आपल्याला अभ्यास करत असताना आर्थिक वाढ विकास असेल, शाश्वत विकास असेल, तर याच्यावरती पण भर द्यायचा आहे तुम्हाला. जसं मी म्हंटल की बाबा, तुमच्या बेसिक मुद्द्यांबाबतची जी काही टाइम लाईन आहे, तर ती टाइम लाईन तुम्हाला मी व्यवस्थित क्रिएट करून देईल प्रत्येक याच्या बाबत, की कोणत्या टॉपिक मधले कोणते पॉइंट व्यवस्थित करायचे. तेवढे पॉइंट जर तुम्ही व्यवस्थित मन लावून केले, त्याचे पीवायक्यू सोडवले, त्याच्या बाहेर तुम्हाला क्वेश्चन येणार नाहीये, ते पण आहे. आपण क्वेश्चन तर डील करणारच आहोत, बघणार आहोत, त्याच्याबद्दल काही दुमत नाही. पण एक सांगण्याचा भाग झाला. हे असे स्टेटमेंट कोणाचेच वाचलेले नसतात. राईट, मग हा प्रश्न काय होऊ शकतो, तुमचा एक्झाम मध्ये चुकू पण शकतो, बरोबर पण येऊ शकतो. कारण पहिलं जर तुम्ही व्यवस्थित लावलं की बाबा पहिलं बरोबर घेतलं, ते एक असं असतं. त्याच्यामुळे एक लक्षात ठेवा, आपला एक लॉजिकल सेन्स पण गरजेचा आहे. ओके, की बाबा असे क्वेश्चन डील करत असताना थोडंसं आपल्याला डोकं लावावं लागेल. आता तुम्हाला एक बघा, एक आहे वाढ, बरोबर, आणि एक आहे विकास. विकास कोणाचं नाव असेल तर वेल अँड गुड आहे, पण ऐका आता, इथं वाढ मध्ये काय असतं आणि विकास मध्ये काय असतं, तर तो मुद्दा आहे. म्हणजे यांच्यातला फरक खूप महत्वाचा आहे. थोडक्यात आर्थिक वाढ ही नॅरो कन्सेप्ट आहे. ओके, नॅरो कन्सेप्ट आहे. आणि इकडं तुम्हाला ब्रॉड कन्सेप्ट आहे विकास म्हटलं की. ओके, ब्रॉड कन्सेप्ट आहे. तर आर्थिक वाढ आणि विकासामध्ये काय फरक आहे, तर याचं एखादं लेक्चर नंतर मी तुम्हाला घेऊन नक्की सांगेल. का सांगेल, तर ते इम्पॉर्टंट आहे. कारण आर्थिक वाढ ही संख्यात्मक म्हणजे क्वांटिटेटिव्ह स्वरूपाची एक संकल्पना आहे. ओके, म्हणजे इथं केवळ आर्थिक घटकांचा विचार केला जातो, केवळ आर्थिक घटक विचारात घेतले जातात. म्हणून कशी आहे, संख्यात्मक स्वरूपाची संकल्पना आहे. ओके, म्हणजे सगळ्यात महत्वाचा मुद्दा, जे काही राष्ट्रीय उत्पन्न आहे का, ते याच्यामध्ये येतं. ओके, राष्ट्रीय उत्पन्नाची जी काही वाढ आहे ती याच्यामध्ये हे केली जाते. ओके, म्हणजे एक मुद्दा लक्षात ठेवा, की जर तुम्हाला बघा, की आर्थिक वाढ ही जर नैसर्गिक आणि स्वयंपूर्ण अ, जर बघायची असेल, तर त्याच्यासाठी एक मुद्दा लक्षात ठेवा, की देशाचं जे काही वास्तव उत्पन्न आहे का, त्याच्यामध्ये होणारी जी वाढ आहे, राईट, तर ती संख्यात्मक स्वरूपात मोजली जाते. राईट, ही इथं वाढ सर्वसमावेशक असते का वगैरे थोडंसं अवघड स्टेटमेंट टाकले त्यांनी. आणि त्याच्यानंतर तुम्हाला ते रोजगार निर्माण करते का असं विचारले. ओके, म्हणजे एक मुद्दा लक्षात ठेवा, की इथं फक्त जीडीपी वाढीला महत्व दिलं जाते. ओके, ही जी कन्सेप्ट आहे ना, इथं जीडीपीचाच विचार केला जातो. ओके, हा मुद्दा लक्षात ठेवा. आणि इथं इकडच्या साईडला इथं बघा, राष्ट्रीय उत्पन्न इथं विचारात घेतलं जातं, पण इकडं राष्ट्रीय उत्पन्नाचं जे वितरण आहे का, राष्ट्रीय उत्पन्नाचं वितरण इकडे विचारात घेतलं जातं. हा मुद्दा पण महत्वाचा आहे.
म्हणजे इकडं उत्पन्न विचारात घेतात, इतर राष्ट्रीय उत्पन्नाचं वितरण, डिस्ट्रीब्युशन. म्हणजे विकास ही ब्रॉड कन्सेप्ट याच्यामुळे आहे. तुम्हाला ब्रॉड का आहे ते कळालं का? ओके. ब्रॉड याच्यामुळे आहे की इकडं जास्त डेप्थ मध्ये त्याचा विचार केला जातो. ओके. थोडक्यात आर्थिक वाढ काय आहे? तर एक नैसर्गिक, स्वयंपूर्ण आणि प्रतिगामी होणारा बदल आहे. राईट. म्हणजे एक संकुचित स्वरूपात आहे. प्रतिगामी म्हणजे संकुचित आहे. मी तेच सांगितलं तुम्हाला. नैसर्गिक, स्वयंपूर्ण आणि प्रतिगामी आहे वाढ म्हटलं की. आणि विकास म्हटलं की तुम्हाला माहिती आहे एक पुरोगामी स्वरूपाचा बदल पाहायला मिळतो. म्हणजे निरंतर आणि दीर्घकालीन मोजमाप याचं केलं जातं विकासाचं. राईट. म्हणजे थोडक्यात विकास ही काय आहे? तर निरंतर संकल्पना आहे. कशी आहे? निरंतर संकल्पना आहे. तो मुद्दा लक्षात ठेवा. मग याच्यामध्ये काय काय गोष्टी येत आहेत तुम्हाला बघणं गरजेचं आहे. आर्थिक वाढ आणि विकास, राईट. याच्यामध्ये ज्या ज्या गोष्टी येत आहेत त्या बघा. म्हणजे इथं तुम्हाला टॉपिक आहे आर्थिक वाढ आणि विकास. याच्यामधला फरक तुम्हाला व्यवस्थित समजावून घ्यायचा आहे. तो समजला तर ह्या गोष्टी समजतील. कारण इथं फक्त काय म्हटलंय, ग्रोथ इन्क्लुसिव्ह व्हेन इट क्रिएट जॉब. राईट. सर्वसमावेशक असणारच आहे ना. रोजगार जर ती निर्माण करत असेल तर हे जनरल स्टेटमेंट आहे. याच्यासाठी काय अभ्यासाची गरज नाही. आपण तोडून वाचलं की ते एक गोष्ट लक्षात ठेवा. प्रश्न तोडायचा. जर त्या आपल्याला डील करायला थोडंसं अवघड जात असेल ना, तर क्वेश्चन तोडायचा म्हणजे अजून तो इझी होऊन जातो. आणि इथं प्रश्न चुकण्याचे पण चान्सेस होते. कारण काय की बाबा आपण जर दोनही स्टेटमेंट बरोबर केले त्यावेळेला एक्झामला, म्हणजे हे इथं बोलणं ठीक आहे, की बाबा असं आहे, तसं आहे. एक्झाम मध्ये एवढं प्रेशर असतं की आपल्याला ते शुद्ध राहूनच जात नाही. आपण सलग दोनही स्टेटमेंट हे करू शकतो. त्यामुळं इथं अशा प्रश्नांच्या बाबत थोडासा विचार केला पाहिजे. आता इथं बघा, तुम्हाला काही कर्व वरती क्वेश्चन विचारलाय. फिलिप्सचा वक्र हा कशासाठी उपयुक्त आहे असं विचारलंय. आता तुम्हाला एवढं जरी लक्षात आलं असेल, इथं भाववाढातील रेखाच्या वगैरे असं ते शब्द वापरलेत. ओके, ठीक आहे. म्हणजे इथं चलनवाढ शब्द वापरलेला आहे थोडक्यात. पण त्यांनी ते शब्द थोडेसे मुद्दाम आयोगाने लवकर लक्षात नको यायला म्हणून हे केलंय. राईट. इथं बघा ना, इन्फ्लेशन आहे म्हणजे चलनवाढीशी रिलेटेड आहे. तर चलनवाढीच्या अल्पकालीन बदलांचं विश्लेषण करतात का किंवा दीर्घकालीन बदल? सगळ्यात महत्वाचं इथं तुम्हाला इंडायसेस आहेत. बरोबर. सगळ्यात महत्वाचं. आणि इथं तुम्हाला आता हे जे काही आहे, तर इथं बेरोजगारीच्या बाबत कोणतं आहे किंवा दारिद्र्याच्या बाबत कोणते आहेत का वक्र वगैरे, तर हे बघणं जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि आपण काय करत असतो की बाबा हे बेसिक आपल्याला काही माहित नसतं. ओके. बेरोजगारीशी रिलेटेड पण महत्वाचे जे कर्व आहेत ते तुम्हाला माहिती पाहिजे. राईट. कारण त्याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन हे कायम विचारले जातात आणि एखाद्या ठिकाणी जर कायम क्वेश्चन येत असतील तर तो मुद्दा तुमच्यासाठी महत्वाचा आहे. आता एक लक्षात घ्या, बेरोजगारीशी रिलेटेड महत्वाची जी आहे फिलिप्स कर्व आहे आणि त्याचं योग्य उत्तर काय येईल की बाबा दीर्घकालीन बदल आहेत की अल्पकालीन बदल आहेत. तर इथं बघा, अल्पकालीन बदलांचं इथं विश्लेषण केलं जातं. सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे याचं योग्य उत्तर जे आहे ते 4 आहे. अल्पकालीन बदलांचं इथं विश्लेषण केलं जातं. सगळ्यात महत्वाचं इथं कन्सेप्ट अशी आहे, तुम्हाला ते सांगतो नेमका हा फिलिप्सचा वक्र काय आहे. तर इथं विलियम फिलिप्स यांची ही संकल्पना आहे. ओके. म्हणजे यांचं म्हणणं असं आहे की एखाद्या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये जसा महागाईचा दर वाढतो का, राईट, महागाईचा दर जसा वाढतो का, तसं काय होतं, बेरोजगारी कमी होते, असं त्यांचं म्हणणं आहे. महागाईचा दर वाढला की बेरोजगारी कमी होणार, असं त्यांचं म्हणणं आहे. हे तुमचा फिलिप्सचा कर्व आहे, लक्षात ठेवा. तो मुद्दा तुम्हाला तिथं लक्षात ठेवायचाच आहे. ओके. हा कर्व जास्त महत्वाचा आहे आणि अल्पकालीन बदलांचं विश्लेषण त्याच्या माध्यमातून केलं जातं. म्हणजे हे बेरोजगारीवरती तुम्हाला क्वेश्चन आलेला होता. बरोबर. आणि इथं तो हे होता. आता दुसरा महत्वाचा मुद्दा, जो काही इंडेक्स आहे, उद्या तुम्हाला इथं फिलिप्सचा वक्र विचारलाय. राईट. उद्या जाऊन तुम्हाला सगळ्यात महत्वाचा जो काही गिनी इंडेक्स आहे तो पण विचारू शकतात. ओके. म्हणजे इथं तुम्हाला एक काय की कर्व विचारलेला आहे. उद्या जर तुम्हाला इंडेक्स विचारला, उद्या समजा जर तुम्हाला गिनी निर्देशांक विचारला, तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे. हा पण एक निर्देशांक आहे, कोरॅडो गिनी. राईट.
कोरॅडो गिनी यांची संकल्पना आहे ती. आणि कोरॅडो गिनी यांनी काय सांगितलं, थोडक्यात आर्थिक विषमता मोजमापासाठी, आर्थिक विषमता लिहूनच घ्या, इम्पॉर्टंट आहे. म्हणजे हा कर्व कशासाठी आहे, तर आर्थिक विषमता मोजमाप म्हणजे मोजण्यासाठी वापर केला जातो. थोडक्यात गरीब श्रीमंत दरी, राईट, गरीब श्रीमंत दरी याच्यामधून समजते, गरीब श्रीमंत दरी. ओके. आणि थोडक्यात म्हणजे काय की राष्ट्रीय उत्पन्नाचं वितरण कशा पद्धतीने आहे हे याच्यातून समजायला मदत होते, किंवा जी काही आर्थिक वाढ होत आहे तर ती इन्क्लुझिव्ह स्वरूपाची आहे का, म्हणजे सर्वसमावेशक आहे का, हे त्याच्यातून समजतं. आणि एक मुद्दा लक्षात घ्या, 0 म्हणजे आर्थिक समानता आहे. ओके, समानता आहे. आणि 100 म्हणजे अर्थ होतो आर्थिक विषमता आहे. इथं 100 म्हटलं की विषमता, असं लक्षात ठेवा, साधं सिंपल. म्हणजे विषमता म्हणजे काय की त्याचा अर्थ होतो सर्वाधिक आर्थिक तफावत तिथं पाहायला मिळते, असा तो अर्थ आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर तुम्हाला अजून एक कर्व आहे, राईट. हा जसा फिलिपचा कर्व आहे ना, तर तुम्हाला दुसरा एक कर्व सांगतो, तो पण महत्वाचा आहे, लक्षात ठेवा. कधी आला तर प्रश्न सुटून जाईल. तर तो आहे लॉरेन्झ कर्व, बरोबर. लॉरेन्झ कर्व एक आहे, तो पण महत्वाचा आहे. तर तो काय सांगतो की किती टक्के लोकांच्या हातात किती टक्के संपत्ती आहे. ओके, किती टक्के लोकांच्या हातात किती टक्के संपत्ती. हे कशातून कळतं, लॉरेन्झ कर्व. तर तो एक मुद्दा लक्षात ठेवा, म्हणजे इम्पॉर्टंट आहे म्हणून सांगितलं. आता इतर पण इंडेक्स आहेत, राईट, पण ते गरजेचे नाहीत. हे जास्त तुम्हाला इम्पॉर्टंट आहे, तर लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. आणि बेरोजगारीच्या बाबत तुम्हाला माहिती आहे, बेरोजगारीचे जे काही प्रकार आहेत तर ते पण लक्षात ठेवा, राईट. बेरोजगारी कोणकोणत्या प्रकारची आहे, ग्रामीण आहे, शहरी आहे. त्याच्यामध्ये पण आपण सगळ्या बेरोजगारी बघितल्यात. एकदा लेक्चर बघा ते रिव्हिजन मधलं. ओके, ते केलं तरी तुम्हाला बेरोजगारीचे महत्वाचे प्रकार वगैरे सगळं तिथं कळून जाईल. ओके, फास्ट मध्ये आता वेळ आहे तर तुम्ही बघू शकता. आता इथे शाश्वत विकासावरती तुम्हाला क्वेश्चन विचारलेला आहे, राईट. आणि शाश्वत विकासाच्या बाबत एक पॉइंट लक्षात ठेवा, जसं तुम्हाला इथं एसडीजी विचारले, उद्या एमडीजी पण विचारतील, राईट. कारण ते पण त्याच चॅप्टर, म्हणजे जो महत्वाचा मेन चॅप्टर येतो तर त्या अंतर्गतच आहे, बरोबर. आता इथं तुम्हाला एक जरी माहित असतं, 10 नंबरचं याचं काय येणार आहे, एकच मिनिट. तर 10 नंबरचं आहे असमानता कमी करणे. 10 नंबरचं ध्येय आहे विषमता कमी करणे, म्हणजे असमानता कमी करणे. च 3 हे एकमेवच आहे. म्हणजे पण ते पाठ असलं तर लक्षात येतं, नाही तर काही एकावरून जोडी लागणं पण मुश्किल आहे. एक्झामला डोकं आउट होऊन जाते, बरोबर. ब्रेन हँग होतो. एवढं काय आउट होत नाही, पण एक मुद्दा लक्षात घ्या. एमडीजी म्हटलं की 8 आहे टोटल, पाठच असू द्या. आणि एसडीजी म्हटलं की इथं टोटल 17 आहेत तुम्हाला. ओके, एक एक कीवर्ड वरती तुम्हाला काम करावं लागेल. सगळ्यात महत्वाचं बघा, की जे एमडीजी आहेत का, याच्या बाबत एक मुद्दा लक्षात घ्या. 2000 पासून साधारणतः 2015 पर्यंत होते ते. इथं तुम्हाला जे गोल होते तर ते 8 होते, आणि टार्गेट जे होते तर ते 21 होते, राईट. म्हणजे हे जर कधी विचारलं तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे. आणि जे एसडीजी होते ते इकडे लिहून देतो, एकच मिनिट. जे एसडीजी आहेत तर त्या एसडीजी बाबत एक मुद्दा लक्षात घ्या. एसडीजी साधारणतः 16 पासून 2030 पर्यंत, बरोबर. यांचे गोल जे आहेत, गोल आहेत टोटल 17, आणि टार्गेट आहेत 169. हा फरक दोघांमधला लक्षात घ्या, याच्यावरती पण कधी प्रश्न येऊ शकतो, बरोबर, लक्षात ठेवा. आणि इथं हे जे एसडीजी आहेत का, इथं ब्रॉड टार्गेट आहेत, म्हणजे टार्गेट पण तुम्ही बघितलं असेल की इथं साधारणतः
मोर कॉम्प्रिहेन्सिव्ह अप्रोच यांनी हे केलेला होता. म्हणजे इथं 17 गोल आहेत जवळजवळ आणि इकडं तुम्हाला 8च पाहायला मिळत आहेत. बरोबर एमडीसी मध्ये. म्हणजे कॉम्प्रिहेन्सिव्ह किंवा ब्रॉड अप्रोच कोणाचा पाहायला मिळतो तर एसडीजीचा. तर एमडीजी मध्ये 8च आहेत. तर त्या 8 तर तोंडपाठ ठेवाच. म्हणजे 1 मध्ये दारिद्र्य आहे. 2 मध्ये तुम्हाला शिक्षण आहे, प्राथमिक शिक्षण, प्रायमरी एज्युकेशन. 3 मध्ये तुम्हाला जेंडर इनइक्वॅलिटी आहे, राईट. सॉरी, जेंडर इक्वॅलिटी आहे म्हणजे लिंग समानता. त्यानंतर 4 नंबरला बाल मृत्यू दर आहे. 5 नंबरला माता आरोग्य आहे. असं लक्षात ठेवायचं. ते वारंवार वाचल्यावरती लक्षात राहील. बरोबर. 6 ला रोगांविरुद्ध लढा आहे. 7 ला पर्यावरणीय शाश्वतता आणि 8 ला जागतिक भागीदारी. मग असंच तुम्हाला एसडीजीच्या बाबत एक एक कीवर्ड लक्षात ठेवायचा आहे. आणि एक मुद्दा लक्षात ठेवा, काही पॉइंट जसे सेम आहेत, जसं की एमडीजी ला 1 नंबरला दारिद्र्य आहे, तर एसडीजी मध्ये पण दारिद्र्यच आहे 1 नंबरला. ओके, लक्षात ठेवायचंय तुम्हाला. म्हणजे जे सेम मुद्दे आहेत तर ते सहज लक्षात राहून जातात. एखादा कॉमन मुद्दा तुम्हाला तिथं पाहायला मिळतो. तर ते सगळे मुद्दे एक एक कीवर्ड तुम्ही स्वतः काही ट्रिक केली तरी चालते, राईट. तर ते लक्षात ठेवायचा प्रयत्न करायचा आहे. म्हणजे इथं तुम्हाला बाकीच्या जोड्या लागून जातात. 13 नंबरला काय येणार आहे तर ते हवामान क्रिया आहे. बरोबर. 14 नंबरला इथं तुम्हाला पाण्याखालील जीवन आहे, राईट. आणि इकडं 15ला जमिनीवरील जीवन आहे, राईट. तर हे साधं सिंपल क्वेश्चन होता. जोड्या लावा. म्हणजे तुम्हाला इथे जर गोल हे केले असते व्यवस्थित तरी तुम्हाला हा प्रश्न सुटला असता. आणि इथं फरक, इथं हे टार्गेट कधीपासून होते, इकडे याच्यातला फरक पण तुम्हाला बेसिक मध्ये मी समजावून सांगितलंय. म्हणजे तो तुम्हाला तिथं लक्षात ठेवायचा प्रयत्न करायचा आहे. आणि साधं सिंपल, आता हे जे काही शाश्वत विकास आहे तर याच्या अनुषंगाने इथंच तुम्हाला एवढाच क्वेश्चन येऊ शकतो का, तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा, वेगवेगळ्या ज्या काही परिषदा आहेत, बरोबर, वसुंधरा असेल, राईट, रिओ परिषद वगैरे, तिकडं पण शिफ्ट होऊ शकतो आयोग. तर सगळ्यात महत्वाचा, आपण जो शाश्वत विकास एक जुनं लेक्चर घेतलं होतं ते मी नक्की टाकून देईल तुम्हाला. त्याच्यामध्ये सगळं बघितलंय आपण. ओके. त्याचे आपण रिव्हिजन खूप जुनं घेतलं होतं राज्यसेवासाठी. त्याच्यामध्ये एसडीजी मध्ये किंवा जे काही शाश्वत विकास आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे मानवी पर्यावरण परिषद एक महत्वाचा मुद्दा आहे, बरोबर. त्याच्यावरती एक क्वेश्चन येऊ शकतो, ठराविक वर्ष पण झाले तर तो एक मुद्दा करून ठेवा. ओके. तुम्हाला इथं लिहून पण देतो हवं तर, मानवी पर्यावरण परिषद, राईट, शाश्वत विकासाचाच भाग आहे तो. ओके. त्यामुळं इम्पॉर्टंट आहे, वेगळा पॉइंट नाही. हा एक झाला. त्याच्यानंतर तुम्हाला जो काही जागतिक पर्यावरण विकास आयोग होता, बरोबर, आपण बघितलं होतं 1983चा, ब्रुटलँड आयोग त्याला म्हटलं जातं ते, तो आला एक. म्हणजे तो एक मुद्दा तिथं महत्वाचा आला. त्याच्यानंतर जी काही वसुंधरा किंवा रिओ परिषद आहे, राईट, रिओला झाली होती रिओ परिषद किंवा वसुंधरा परिषद, तर तो वाला एक मुद्दा आहे. किंवा मग आपण अजून काय म्हणू शकतो, तर सगळ्यात महत्वाचं जे काही शतकोत्तर परिषदा झालेल्या आहेत 2000ची, ते नाही काही जास्त, पण रिओ प्लस 10 असेल किंवा 20 असेल तर रिओ प्लस 20 ही जास्त इम्पॉर्टंट आहे, राईट. परिषद जी की ब्राझीलला झालेली होती 2012ला, राईट. ती म्हणजे ती एक शाश्वत विकास ह्या चॅप्टर मध्ये महत्वाची आहे. आणि 10वी जी झाली होती त्याच्या अगोदरची ती झाली होती दक्षिण आफ्रिकेला. म्हणजे ह्या काही महत्वाच्या परिषदा हे सगळे घेतलेलं आहे. ओके, हे सगळं घेतलंय शाश्वत विकासामध्ये. त्याचं पण लेक्चर नक्की शेअर करेल तुम्हाला. एकदा रिव्हिजन म्हणून ते नक्की ऐकून घ्या. ते ऑडिओ आहे परंतु ते खूप बेटर आहे, तुम्हाला कळून जाईल. ओके. म्हणजे शाश्वत विकास हा टॉपिक आपल्याला व्यवस्थित करायचा, हा एक मुद्दा झाला. तर वित्त आयोगाबाबत आपण बेसिक बघितलं होतं. तर हे बेसिक आहे की बाबा, तर जोड्या लावायला काय येऊ शकतं, तर याचं उत्तर 3 येईल. ठीक आहे. याचं उत्तर 3 हे बरोबर येऊ शकतं. बघूयात येतंय का बरोबर. पहिला वित्त आयोग म्हटलं की के सी नियोगी आहेत. ओके. त्याच्यानंतर दुसरा म्हटलं की के संतानम आहेत, राईट. तिसरा म्हटलं की इथं कोण आहेत, एस के चंदा. आणि चौथा म्हटलं की पी पी राजमन्नार. बरोबर आलंय. ओके. लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. चौथा म्हटलं की पी व्ही राजमन्नार. ओके. तर हे काही असे प्रश्न होते की बाबा गट ब च्या मेन्सला काही प्रश्न हे इझी होते, काही प्रश्न हे अवघड होते, बरोबर.
तर याच्यामध्ये हा एक क्वेश्चन इझी होता, हा पण इझी होता, कारण पाठ असलं की सरळ येते. ओके, म्हणजे हा एक दुसरा झाला, हा पण एक तिसरा क्वेश्चन, हा सोडून द्या, 3 क्वेश्चन झाले. हा चौथा क्वेश्चन इझी वाला, हा सोडून द्या. हा 5वा क्वेश्चन इझी वाला, हा एक इझी वाला 6वा क्वेश्चन, हा सोडून द्या. राईट, आणि हा एक इझी वाला क्वेश्चन, कारण हे पुस्तकातला आहे किंवा बेसिक कन्सेप्ट वरती आहे. म्हणजे टोटल 10 पैकी 7 क्वेश्चन, म्हणजे तुम्हाला कितीही डीप असला काही झालं तरी 7 ते 8 क्वेश्चन तुमच्या बरोबर यायला पाहिजे होते. ओके, अशा पद्धतीचं हे जे अनालिसिस होतं तर ते गट ब च्या मेन्स वरती होतं. म्हणजे बघा 7-8 क्वेश्चन तुमचे बरोबर यायला पाहिजे होते याच्यामध्ये. ओके, किंवा एवढे क्वेश्चन बरोबर येऊ शकतात जर आपलं प्रेझेन्स ऑफ माइंड, ओके, प्रेझेन्स ऑफ माइंड खूप गरजेचं आहे. परीक्षेत काय स्किप करावं, राईट, हे ज्याला कळलं त्याचा स्कोर हा 55 प्लस आणि 60 प्लस हमखास येणार ह्या वेळेला सुद्धा. ओके, कारण काय असतं की बाबा आपण सगळेच प्रश्न जर डील करत बसलो राईट एक्झाम मध्ये, तर तो देखील आपला गोंधळ होणार आहे. तर त्या अनुषंगाने मी तुम्हाला व्यवस्थित सांगेल की बाबा, आणि जे पॉइंट द्यायचे आहेत मला ते पण मी व्यवस्थित तुम्हाला देणार आहे. तर ते फक्त मिस करू नका. जी टाइमलाईन देईल तुम्हाला इकॉनॉमिक्सच्या बाबतची, म्हणजे तुमच्या टॉपिक वाईज जे काही सिलेबस मध्ये पॉइंट आहेत, तर त्याच्या अनुषंगाने कोणकोणत्या महत्वाच्या आहेत, तर त्या गोष्टी मी डिटेलमध्ये तुम्हाला हळूहळू एक एक करून सगळ्या पीडीएफ एका महिन्याभरात देणार आहे. कशा करता देणार आहे, तर सिलेबसचं डिकोडिंग प्रॉपर करून देणार आहे. म्हणजे तुम्हाला ऍटलिस्ट नंतर हा जो पहिला राऊंड आहे काल मी सांगितलेला, बरोबर, तर तो पहिला राऊंड झाल्याच्या नंतर तुम्हाला पुढं काय करायचं आहे जीएसचा, म्हणजे आता सध्या तुम्ही पीवायक्यू करत आहात जसं मी सांगितलंय तसं. तर मग नंतरचं पण पुढं तुम्हाला कळून जाईल की कोणत्या पद्धतीने पुढचं नियोजन करायचंय. तो वाला पण मुद्दा आहे. तुम्हाला काही अडचणी आल्या तरी बिनधास्त शेअर करत चला. ओके, आता आपण उद्याचं जर पॉसिबल नाही झालं तर परवा लेक्चर घेणार आहोत, आणि परवा काय करूया, थोडेसे जास्त क्वेश्चन घेऊ. ओके, पहिला आपण इकॉनॉमिक्सचं कम्प्लीट करू, ग्रुप सी चं, किंवा मग ग्रुप बी चा पेपर मधले जीएस चे क्वेश्चन कव्हर करू, आणि मग ग्रुप सी चा घेऊ. राईट, असेच वेगवेगळे पेपर जे सिलेबसला धरून आहेत, तुमच्या सिलेबस मधले पॉइंट आहेत, तर ते आपल्याला बघायचंय. सगळं नाही बघायचं, जे तुमच्या ग्रुप बी च्या सिलेबसला आहेत तर ते सिलेबसला धरून आपण क्वेश्चन सगळे एक एक करून बघूयात. म्हणजे जे लेटेस्ट ट्रेंडचे आहेत, आणि तुम्हाला ते प्रिडिक्शन प्रॉपर सांगेल मी की बाबा काय करायचंय नेमकं. तेवढे केले मार्क येतील. जास्त ताण घेण्याची गरज नाहीये. जास्त ओव्हर हे पण नाही करायचं. फक्त मी सांगेल त्या पद्धतीने करा. तुम्हाला निश्चित चांगले मार्क यायला मदत होईल. तुम्हाला समजलंय का? जेवढे आहेत तेवढ्यांनी सांगू शकता. राईट, बाकीचे नंतर करून घेतील आता. उद्याची अपडेट मी उद्या देईन, आणि आता इथून पुढे लेक्चर होतील आपले प्रॉपर. ओके, एक स्ट्रॅटेजीच्या बाबत तुम्हाला जनरल मला सांगायचं होतं, ते मी काल सांगितलंय, त्याच्यामुळे आता नवीन त्याच्यावरती काय बोलणार नाही, बरोबर. पण जे आपलं पुढचे आता लेक्चर्स आहेत किंवा तुम्हाला प्रॉपर गाईड करायचंय, तर ते मी व्यवस्थित करेल. ग्रुप बी ला असू द्या नाही तर ग्रुप सी चे जे असू द्या, सगळ्यांना सेम पद्धतीने मी गाईड करत राहील. तर थँक्यू सो मच. थांबूयात आपण, आणि नेक्स्ट लेक्चरचं तुम्ही ऍप मध्ये पण बघत चला, म्हणजे तुम्हाला शेड्यूल केलेलं दिसलं की कळतंय लेक्चर आहे. आणि लेक्चरचा टायमिंग हा साधारणतः 10चाच आहे, त्यामुळं काही जास्त प्रॉब्लेम नाही की कधी असतं वगैरे, आता ते सगळ्यांना माहीतच आहे. ओके, चालेल. थँक्यू सो मच अँड गुड नाईट. थांबूयात आपण.